नदी हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे याच्यात. पृष्ठभागावरनं वाहणारा पाण्याचा सोर्स 90% नद्या प्रदूषित आहेत आपल्याकडच्या. आणि त्या स्वच्छ करण्यासाठी आपण काय करत, नदीमध्ये सगळ्यात शेवटी यायला पाहिजे. खरं तर डोंगरापासून चालू करून मग नदीपर्यंत यायला पाहिजे, पण नदीला ग्लॅमर असल्यामुळे सगळे नदीसाठी धावतात. नाहीतर आपल्याकडे पाण्याचा पुरवठा एवढा आहे, निसर्ग आपल्यावरती एवढा प्रसन्न आहे की आपल्याला 7/24 हे पाणी मिळणं शक्य आहे. नमस्कार, वेद भेटच्या आजच्या एपिसोडमध्ये मी सौरभ तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सगळ्यात आधी या पॉडकास्टला तुम्ही जो प्रतिसाद देताय, तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवताय, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. तुम्ही आमच्यावर जे प्रेम करताय त्याने अधिकाधिक नवीन विषय तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी आम्हाला अधिक उत्साह मिळतो. आणि आज सुद्धा असाच एक अत्यंत वेगळा विषय घेऊन आम्ही तुमच्यासाठी आलेलो आहोत. कारण कसं आहे ना मंडळी, हळूहळू आजूबाजूला पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. पाऊस असं म्हटल्यानंतर पूर्वी आपण म्हणायचो की शेतकरी राजा सुखावतो. शेतकरी राजा आजही सुखावतो, पण आता पाऊस पडायला लागला किंवा पावसाची सुरुवात झाली असं म्हटल्यानंतर तुमच्या आमच्यासारखे चाकरमानी सुद्धा सुखावतात. ह्याचं कारण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये होणारी पाणी कपात पावसामुळे का होईना पण काही महिने थांबते. पण खरंच आपल्या पावसावर आपलं पाणी, आपलं रोजचं जीवन अवलंबून असतं. आणि हेच पावसाचं पाणी खरं तर वर्षभर टिकायला हवं. निसर्ग चक्र वर्षभराची काळजी त्या पावसाळ्याच्या ऋतूत घेत असतो. पण आज हे चित्र कुठेतरी बिघडतंय. आज पूर्ण 12 महिने आपल्याकडे असलेला पाणी साठा आपल्याला पुरत नाहीये. त्यामुळे शेवटचे काही महिने आपल्यापैकी अनेकांना पाणी कपातीला तोंड द्यावं लागतं. त्यामुळे हा पाण्याचा प्रश्न नेमका काय ते समजून घेण्यासाठी आज आपल्याकडे आले तज्ज्ञ डॉक्टर उमेश मुंडले. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर बॉटनीमध्ये त्यांनी PhD केलेली आहे आणि गेले अनेक वर्ष म्हणजे जवळपास 27 वर्षाहून अधिक काळ जलव्यवस्थापन आणि जलसंवर्धन म्हणजे वॉटर मॅनेजमेंट आणि वॉटर रिस्टोरेशन या क्षेत्रामध्ये ते कार्य करत आहेत. 120हून अधिक संस्था, ज्यामध्ये काही सरकारी असतील, काही NGOज असतील, अशा वेगवेगळ्या संस्थांसोबत त्यांनी काम केलेलं आहे. 200हून अधिक गावांमध्ये जाऊन त्यांनी हे जलसंवर्धनाचं किंवा जलव्यवस्थापनाचं कार्य केलेलं आहे. आणि खरं तर आकड्यांमध्ये बोलायचं झालं तर ज्या पाण्यामुळे काम चालतंय किंवा जे पाण्याचं जलव्यवस्थापनाचं कार्य ते करतायत, त्यामुळे एका गावामध्ये वर्षभराला महिलांना जे लांब जाऊन पाणी आणायला लागतं त्याचा जर का प्रवासाचा अंदाज केला तर 4000 लाख किलोमीटर प्रवासाची वाचतात एका गावामध्ये. आणि केवळ हे एक गाव म्हणतोय, अशी त्यांनी 200हून अधिक गावं कव्हर केलीत. सो आपण फक्त विचार करू शकतो की याच्यामुळे केवढा परिणाम होतो. त्यामुळे आज ह्या पाणी प्रश्नाविषयीच आपण त्यांच्याशी बोलूया. डॉक्टर, मला तुम्हाला सगळ्यात आधी असं विचारायचं आहे की असं म्हटलं जातं की ह्या पुढचं विश्वयुद्ध जर का झालं तर ते पाण्यावरूनच होईल. आणि गमतीचा भाग असा की पृथ्वीवरती 70%हून अधिक पाणीच आहे, 30%वर फक्त जमीन आहे ज्यावर आपण राहतो. मग एवढं सगळं असून सुद्धा हा नेमका पाण्याचा प्रश्न काय? पाण्याचा प्रश्न आपला महाराष्ट्राचा किंवा भारताचा विचार केला तर बऱ्याच अंशी तो उपलब्धतेचा प्रश्न नाही आहे, तो नियोजनाच्या अभावाचा प्रश्न आहे. पृथ्वीवर जरी 71% 72% पाणी असेल आणि बाकी जमीन असेल तरी सुद्धा त्या 71-72% मधलं 99% पाणी, 97% पाणी हे खारं पाणी आहे. त्यामुळे त्याचा आपल्याला थेट काही उपयोग नाही पिण्यासाठी किंवा वापरासाठी. त्याचे बाकी उपयोग भरपूर आहेत आणि ते खारं पाणी असणं आवश्यक आहे जलचक्र चालण्याच्या दृष्टीने. पण पाणी जे भरपूर असं आपण म्हणतो ना, याचं कारण असं आहे की आपला प्रदेश जो आहे तो देवाचा लाडका आहे असं मी म्हणतो. कारण आपल्याकडे जवळजवळ 2.25 मीटर ते 3 मीटर, 2200 मिलीमीटर ते 3000 मिलीमीटर किंवा त्यापेक्षा जास्ती 3300 किंवा 3400 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो सह्याद्रीच्या पश्चिम भागात, सह्याद्री आणि कोकणामध्ये. आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की पाणी भरपूर आहे. पण महाराष्ट्राचा ॲव्हरेज बघितलं तर ते 1100 मिलीमीटरच आहे. ओके. आणि स्टॅटिस्टिक्स किंवा आकड्याचा खेळ बघितला तर तो फसवण्यासारखाच असतो तो. आणि आपल्याकडे होतं काय की 120 दिवस 3.5 महिने ते 4 महिने पावसाचे धरले जातात. आणि मग त्यात जे साठवलेलं पाणी आहे, मुरलेलं पाणी आहे, ते पुढच्या वर्षभरात उरलेले 8 महिने वापरायचं. अशा पद्धतीने ती परंपरागत आपली एक सिस्टीम होती. बरोबर.
ती आपण विसरल्यामुळे आणि बऱ्याच अंशी आपण पाण्यासाठी सरकारवरती अवलंबून राहत असल्यामुळे, पाण्याचं काम हे सरकारचं काम आहे, पाणी मिळवून देणं, हा एक मानसिकता आपली झालेली आहे. तो एक महत्त्वाचा भाग आहे की ज्यासाठी पाण्यासाठी आपण काहीच करायला तयार नसतो. बरोबर. किंवा पाणी हे आपण अतिशय त्याला काही मोल देत नाही, किंमत देत नाही. कुठल्याच नैसर्गिक स्रोताला आपण देत नाही, सोनं किंवा काही धातू सोडले तर. पण पाण्याला आपण देत नाही किंमत. म्हणजे एखाद्याचं उदाहरण असं की पैसा पाण्यासारखा खर्च केला, याच्यात तो पैसा खर्च केला तर पाण्यासारखा, म्हणजे त्याला काही व्हॅल्यू नाही आहे. बरोबर. हे जे व्हॅल्यू नसणं आहे ना, ते आपल्या मानसिकतेमध्ये, ते आपल्याला हे पाण्याचा प्रश्न आणखीन गंभीर करायला कारणीभूत ठरतं. कदाचित ते खूप उपलब्ध असं आपण म्हणतो, त्यामुळे आपल्याला सगळीकडे दिसतं. ते प्रश्न कुठे होतो की शेवटचे 100 किंवा 120 दिवस, उन्हाळ्याचे जे दिवस आहेत, जेव्हा भूजल पातळी खाली जाते, बरोबर, त्यावेळेला सोर्सेस, जलस्रोत आहेत, त्यातनं मिळणारं पाणी कमी होतं किंवा बंद होतं. आणि मग ते झाल्यानंतर तहान लागेल की विहीर खणायची, या म्हणीला त्याचा ती म्हण पण अनुभवावरच आहे की माणूस आजही पाण्याचं काम करायचं असेल तर त्याला जेव्हा चटके बसतात एप्रिलमध्ये, त्यावेळेला तो सुरू करतो. बरोबर. आणि ही जी मानसिकता आहे ना, ती पाण्याचा प्रश्न गंभीर करायला कारणीभूत आहे. नाहीतर आपल्याकडे पाण्याचा पुरवठा एवढा आहे, निसर्ग आपल्यावरती एवढा प्रसन्न आहे की आपल्याला 7/24 हे पाणी मिळणं शक्य आहे, आजही शहरातही. ओके. फक्त आपण त्या प्रश्नाकडे योग्य दृष्टीने बघायची गरज आहे आणि त्यासाठी काही गोष्टी आपल्याला करण्याची गरज आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी सरकार किंवा दुसरं कोणी करणार असेल तर मग त्याला लिमिटेशन्स आहेत, त्याला मर्यादा आहे. त्यामुळे मला जर पाणी हवं असेल तर त्यासाठी मी काय करणार आहे, हा प्रश्न प्रत्येकाने विचारायची गरज आहे. आणि दुसरा महत्त्वाचा भाग काय होतो की आपल्याकडे काही विषय आहेत, आपण भारतीय लोक विशेष आहोत. हे क्रिकेट, राजकारण, शेती, तसं पाणी, या विषयात सगळ्यांना सगळं कळतं. आणि हे सगळ्यांना सगळं कळत असल्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम आलाय तर आपण तज्ज्ञाला शोधत नाही. आपण आपल्याला हवं ते किंवा व्हॉट्सअपवर आलेलं, पूर्वी पेपरमध्ये किंवा कुठल्या मासिकात कुठेही वाचून ते आपल्या इकडे करायचा प्रयत्न करतो. बरोबर. आणि मग ते जर व्यवस्थित झालं नाही तर ती योजनाच चुकीची आहे किंवा त्याचा उपयोग होत नाही असं आपण म्हणायला मोकळे असतो. तर ही जी मानसिकता आहे ना की आपल्याला ज्या गोष्टीत कळत नाही, आपल्याला एक कळलं पाहिजे की आपल्याला यातलं कळत नाही आहे आणि यात तज्ज्ञाची गरज आहे, तर ह्या गोष्टी केल्या तर पाण्याचा प्रश्न आजही सुटू शकतो असं मला वाटतं. आणि आपल्या भारत देशाचा जर का विचार केला तर आत्ता सुद्धा बँगलोर सारखं शहर आहे की जे खूप मोठं मेट्रो शहर आहे, किंवा आजची तरुण पिढी IT हब असल्यामुळे तिथे बऱ्याच अंशी तिथलं पॉप्युलेशन वाढतंय. पण असं सगळं होऊन सुद्धा त्या शहरामध्ये पाणी पुरवठा कमी होतोय. किंवा मुंबईसारखं शहर आहे अगदी, की जी आर्थिक राजधानी आहे, सतत 24 तास ते शहर चालू असतं. पण गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबई किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा पाणी कपात आपल्याला बघायला मिळते. तर हे जे वर्षभराचं पाण्याचं मॅनेजमेंट आहे, तुम्ही मगाशी म्हणालात की सरकार ते करतं, अर्थात की धरणं किंवा ह्या माध्यमातून ते पाणी येत असतं आपल्यापर्यंत. पण हे नेमकं वर्षभराचं जे पाण्याचं चक्र आहे ते सरकारच्या माध्यमातून सुद्धा नेमकं मॅनेज कसं होतं? होतंय काय आता की आपल्याकडे विकास म्हणजे नागरीकरण आणि औद्योगिकरण असं एक सरसकट समज आहे आणि त्या दिशेने आपण वेगाने निघालेलो आहे. म्हणजे पूर्वीची शहरं बघितली आणि आताची त्याची सध्याची परिस्थिती बघितली तर आपल्याला आता व्हर्टिकल ग्रोथ चालू झाली. बरोबर. टॉवर्स उभे राहायला लागले. बरोबर. विकास हा चांगलाच आहे, तो करायलाच हवा, होणारच आहे. पण ॲट व्हॉट कॉस्ट? आपण काय कशाच्या मोबदला देऊन ते मिळवायचा प्रयत्न करतोय? माझं म्हणणं काय आहे की निसर्गासाठी भलं करणं वगैरे हे सगळं छान, गोड किंवा आदर्श वाटत असेल तरी माणसाने हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की तो एक कन्झ्युमर आहे. बरोबर. पृथ्वी तलावर. करेक्ट. हां, तो स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. त्यामुळे तो प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्या स्रोतावर अवलंबून आहे. त्यामुळे निसर्गाचं भलं, पाण्याचं भलं, जगाचं भलं हा विषय सोडून देऊ आपण. पण स्वार्थासाठी की मला माझ्या पुढच्या पिढ्यांना जर जगायचं असेल तर त्यासाठी लागणारं पाणी, त्यासाठी लागणारी शेती आणि त्यासाठी लागणारी जंगलं ही कायम ठेवणं किंवा वाढवणं किंवा कमी होऊ न देणं, यासाठी मी काहीतरी करायची गरज आहे. हे कायद्याने होणारं काम नाही. म्हणजे कायदा केला म्हणजे हे वाचतं, ही अंधश्रद्धा आहे. त्यामुळे या प्रत्येक गोष्टीमध्ये मी माझी जबाबदारी ओळखून आणि त्या स्रोताची व्हॅल्यू समजून घेऊन जर काम केलं
तर आजही शहरामध्ये हा प्रॉब्लेम आपल्याला यशस्वीपणे त्याचा मुकाबला करता येईल. बंगलोरमध्ये काय झालंय, माझ्या आठवणीतलं बंगलोर आहे, ते छोटे छोटे बंगले, त्याला पुढे मागे बागा, अतिशय सुंदर होतं. पण जसजशी त्या स्क्वेअर फुटाला किंमत यायला लागली तेव्हा ती हिरवाई कमी व्हायला लागली. बरोबर. आणि आजही आपण इव्हन आपल्या आजूबाजूच्या परिसरात बघितलं तर पूर्वी असणारी मैदानं, माती कमी येऊन आता ते पेविंग झालंय किंवा कॉन्क्रीट झालंय. बरोबर. पडणारं पाणी त्या ड्रेनमधनं पटकन खाडीपर्यंत कसं जाईल अशा पद्धतीने ड्रेन्स बांधलेली आहेत. बरोबर. त्यामुळे पूर्वीचे पाणी, पडणाऱ्या पाण्यातलं 50% पाणी हे मातीत मुरायचं आणि मग ते जमिनीमध्ये जाऊन खालच्या दगडापर्यंत जाऊन तिथनं ते वॉटर टेबल तयार व्हायचा. ते भूजल पातळी म्हणतात त्याला. तर वॉटर टेबल हा शब्द हा आपल्याकडे कोकणात वापरता येत नाही. सह्याद्रीच्या पश्चिम बाजूला आपल्याकडे वॉटर पॉकेट्स आहेत, कारण वेगवेगळे उतार एवढे आहेत की ठराविक ठिकाणीच पाणी मिळतं. दख्खनच्या पठार, डेक्कन प्लॅटूला तुम्हाला ते टेबल असल्यामुळे तिथे वॉटर टेबल तयार मिळतं. त्यामुळे कुठल्याही लेवलला तुम्हाला पाणी साधारण एका लेवलला मिळू शकतं. आपल्याकडे त्याची परिस्थिती नाही, हे मुळात लक्षात घेतलं जात नाही. बरोबर. बंगलोरचं कसं झालंय की एक तर लोकसंख्या अतिशय वेगाने वाढली, कॉन्सन्ट्रेटेड आहे ती ठराविक भागामध्ये. बंगलोरमधला प्रॉब्लेम हा सगळ्या बंगलोरचा प्रॉब्लेम नाही आहे. जिथे ही एक्सटेंडेड ग्रोथ आहे तिथे हा प्रॉब्लेम आहे. आणि तिथे प्रॉब्लेम असल्याचं, तिथे काय पुणा काय कुठेही जेव्हा नवीन आता वसाहती तयार होत आहेत त्यावेळेला ते बिल्डर्स बरेच वेळेला म्युनिसिपल कॉर्पोरेशनला लिहून देतात की आम्ही पाणी मागणार नाही तुमच्याकडे. त्या बेसिसवर बऱ्याच वेळेला परमिशन्स मिळालेले असतात आणि हे लोकांना कधी माहिती नसतं. ओके. आपण विकत घ्यायला जातो, आपण कोणी विकत घ्यायला जातो तर तेव्हा मग तो फ्लॅट कसा आहे पेक्षा, बेसिक ॲम्युनिटीज पेक्षा त्याला क्लब हाऊस आहे का, त्याला स्विमिंग पूल आहे का, ज्या गोष्टी आपण कधी वापरणार नाही आहोत, बरोबर, त्याच्या आकर्षणापायी माणूस तिथे जागा विकत घेतो. हे स्वप्न विकणं असतं आणि ते स्वप्न विकलं जातं हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, अनुभवावर नाही. पण याच्यामध्ये होतं काय की पाणी आपल्याला कुठनं मिळतंय हा प्रश्न कोणीच विचारत नाही. फार कमी लोक आहेत असं विचारणार. म्हणजे माझ्या पाण्यामध्ये पुण्यामधली एक परिस्थिती आहे की मला एका ठिकाणी बोलवलं होतं, पाणी कमी आहे म्हणून. त्या सोसायटीनं जेव्हा बिल्डरने हँडओव्हर केली सोसायटी, त्याच्यानंतर 1 महिन्यांनी सोसायटीला कळलं की आपल्याला पाण्याचं कनेक्शन नाही. आपली सोसायटी टँकर्सवरती आहे. 75 फ्लॅटची सोसायटी, त्याला महिन्याला 100 टँकर वापरायचे आणि 10 टँकर पिण्याच्या पाण्याचे. हा खर्च होता. STP होता, पण बरेचसे STP हे त्याचं पहिलं चेंबर लहान करतात, त्यामुळे ते पुरेसं पाणी ट्रीट होत नाही आणि मग ते स्वच्छ दिसत नाही. असे STP बऱ्याच हाऊसिंग सोसायटीमध्ये बघायला मिळतात आपल्याला. ओके. त्यामुळे ते ट्रीट झालेलं पाणी पण सेकंडरी यूजसाठी वापरता येत नाही, कारण ते पिवळेपणा म्हणा किंवा ते सस्पेंडेड पार्टिकल्स असतात आणि त्यासाठी लागणारी इलेक्ट्रिकल एनर्जी 20-20 तास ते पंप चालू राहतात. बरोबर. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या माणसाला नंतर कळतात आणि मग त्याला प्रश्न पडतो की आता मी काय करू. तर त्या प्रत्येक गोष्टीसाठी उत्तर आहे. फक्त ते योग्य ठिकाणी विचारलं गेलं तर त्याचं उत्तर मिळू शकतं. बरोबर. पण आपण एवढे बिझी असतो सध्या की आपल्याला कायमस्वरूपी उत्तरापेक्षा आत्ता तात्पुरतं काय आहे ते करण्यामध्ये जास्ती रस असतो म्हणा, किंवा तेवढा वेळ नसतो जेन्युइनली, आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम वाढतो. बंगलोरचा प्रॉब्लेम पण असाच आहे की जिथे कॉन्सन्ट्रेटेड ग्रोथ आहे. आता दुसरं झालं का लाईफस्टाईल, आपली जीवनशैली अशी आहे की पाण्याचा एक्सटेन्सिव्ह वापर आहे. बरोबर. खूप जास्ती पाणी वापरलं जातं. त्या तुलनेमध्ये आपली धरणं किंवा धरण क्षमता आपण वाढवलेली नाही आहे. जी धरणं आहेत त्याच्यामध्ये गाळ जास्त असल्यामुळे ती लवकर भरतात आणि लवकर रिकामी होतात. त्यामुळे त्यातला पाणीसाठा हा दिसतो तेवढा नाही आहे. जेव्हा धरण बांधलं तेव्हा जो पाणीसाठा अपेक्षित होता त्याच्यापेक्षा कमी आहे, पण त्याच्यामध्येही फारसं काही करता येण्यासारखं नाही. मग आपल्याला करायला काय लागणार आहे, तर आपल्याला आपल्या लाईफस्टाईलमध्ये त्याच्यानुरूप बदल करायला लागणार आहे. आपल्याला जो कॅनव्हास दिलेला आहे त्याच्यामध्येच आपल्याला चित्र काढायचं आहे, त्याच्या बाहेर आपण जाऊ शकत नाही. आणि दुसरं असं की काही पॉलिसीज अशा असतात की बंगलोरचं नाही पण लातूर फॉर एक्झाम्पल, लातूरला पण गेली 2 वर्ष वॅगननी पाणी गेलं वगैरे बातम्या आल्या, ट्रेनने पाणी आपण, पण त्याच लातूरमध्ये 15 साखर कारखाने आहेत, त्याला प्रचंड पाणी लागतं. त्याला पाणी लागतं. मग पाण्याचं असमान वाटप आहे, हा पण एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणून मी मगाशीच म्हटलं की आपल्याकडे पाण्याचा प्रश्न जो आहे, उपलब्धतेचा प्रश्न नाही. आपल्याकडे पाऊस पुरेसा पडतो, सगळ्यांना पुरेसं पाणी मिळेल एवढा पाऊस आपल्याकडे पडतो, पण आपण त्याचं नियोजन करण्यामध्ये खूप कमी पडतो आणि आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो आहे. आणि देशपातळीवर जर का विचार केला तर भारताच्या उत्तर भागामध्ये म्हणजे आपल्याकडे हिमालयापासून सगळे पर्वतरांगा आहेत आणि तिथे अनेक वेळा ब्रह्मपुत्र असेल किंवा ह्या सगळ्या नद्यांना पूर आलेले आपण अनुभवतो.
आणि त्याच वेळेला महाराष्ट्रातला भाग असेल किंवा इतरही काही राज्य आहेत की जिथे दुष्काळ अनुभवला जातो. मग एकीकडे पाणी आहे पण ते वाहून जातंय किंवा त्याच्यामुळे वेगळं नुकसान होतंय आणि एकीकडे पाणी नाहीये त्यामुळे वेगळं नुकसान होतंय. पण मग अशा वेळी हे पाणी संपूर्ण देशभरामध्ये काही वेगळ्या पद्धतीने त्याचं मॅनेजमेंट होऊ शकतं. नदी जोड प्रकल्प हा त्याचाच एक प्रयत्न होता. पण होतंय काय याच्यामध्ये की उत्तरेमधल्या ज्या सगळ्या नद्या आहेत ना, त्या बऱ्याचशा नद्यांना 2 वेळा पाणी मिळतं. एक पावसाळ्याचं पाणी आणि एक उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळून येणारं पाणी. ओके. ग्लोबल वॉर्मिंग म्हणा, जागतिक तापमान वाढ पण झाली म्हणा, तिथली लोकल तापमान वाढ झाली म्हणा, पण बर्फ वेगाने वितळतं, हिमनग हे वेगाने वितळत आहेत. त्यामुळे पाणी जास्ती येतं आणि पाणी जास्ती येते ते पुन्हा एकदा कुठेही आपण आता सिमला, कुलू मनाली कुठेही गेलो आपण तर पूर्वीचं ती गावं आणि आता त्याचं व्यावसायिक स्वरूप हे बघितलं तर आपण निसर्गाला कुठे गृहीत नाही, खिसगणतीतच पकडत नाहीये. मला जिथे हवंय जसं हवंय तसं मी करणार आहे. आणि हिमालय अजून तयार होतोय असं म्हणतात की तो अजून पूर्ण त्याचं तयार झालेला नाहीये, तो वाढतोय अजून, इट्स इन मेकिंग. ओके. तो ठिसूळ आहे. सह्याद्रीला बेसॉल्ट असल्यामुळे तो भरभक्कम आहे, त्यामुळे त्याला काही प्रमाणात तरी कठोरता आहे आणि म्हणून त्यामुळे आपण केलेले उद्योग अजून तेवढे त्याचे गांभीर्याने आपल्याला परिणाम भोगायला नाही लागत आहेत. पण हिमालयामध्ये असं नाही आहे. आणि तिकडे होतं काय की 70-70 फुटापर्यंत तो गाळाचा प्रदेश आहे, सुपीक मातीचा प्रदेश आहे आणि त्यामुळे तिथे काही काळाने नदी मार्ग बदलत राहते जसा वेग वाढतो किंवा पाऊस जास्त झाला, पाणी जास्त आलं. त्यामुळे तिकडे ही कॉमन परिस्थिती आहे. आपल्याकडे होतं काय की जोपर्यंत म्हणजे जेव्हा पाऊस पडतो सह्याद्रीमध्ये तेव्हा जेव्हा थेंब पाण्याचा पडतो जमिनीवर त्या क्षणापासून त्याचा प्रवास समुद्राच्या दिशेने चालू होतो, कारण तो पूर्ण उतार आहे. एक तर अंतर कमी आहे आणि उतार आहे, बरोबर. त्यामुळे वेग जास्ती आहे. त्यामुळे वरनं येताना पाणी जर जंगल नसेल तर माती घेऊन खाली येतं. बरोबर. ते खाली येतं ते पहिले बंधाऱ्यांमध्ये किंवा धरणांमध्ये आढळतं. मग त्याच्यानंतरचं येणारं पाणी आहे ते पुढे जातं आणि साठा किंवा साठवण क्षमता कमी झाल्यामुळे आणि वेग जास्ती असल्यामुळे, पाण्याला वेग जास्ती असेल तर पाण्याला मुरायला वेळ मिळत नाही जमिनीमध्ये. त्यामुळे मुरण्यापेक्षा पाणी जमिनीवरनं वाहून मातीची धूप होते आणि माती घेऊन जातं. पूर्वी आपल्याकडे कोकणामध्ये कसं होतं की भातखाचरं जी होती ती टेरेसिंग करून केलेली होती. दरवर्षी ती नांगरली जायची, त्याच्यात भात लावला जायचा, त्यामुळे पाऊस पडायचा, ते पाणी मुरायचं त्याच्यामध्ये आणि ऑगस्टमध्ये खाली ओढ्यापर्यंत यायचं. आता मनुष्यबळ नाही, सगळे मुंबईत येतात, तिकडची शेती उजाड पडली, तिकडे काही होत नाही, पडीक आहे. त्यामुळे पडणारा पाऊस वरचा मातीचा थर कडक झाला, पाण्याचा थेंब पडला की तो मातीचा कण घेऊन पुढे येतो आणि पूर्वी जे पाणी ऑगस्टमध्ये खाली यायचं ते आता जुलैमध्येच येतं. ही 2 महिने जे पाणी लवकर येतं ते शेवटचे 2 महिने आपल्याला त्रास देतं. अगदी सोपं सांगायचं तर त्याच्यामध्ये अनेक फॅक्टर्स आणखीन आहेत. पण ढोबळमानाने विचार केला तर आपण जे आपल्या जीवनशैलीमध्ये केलेले बदल आहेत, निसर्गाच्या वेगवेगळ्या प्रक्रिया आणि चक्र समजून न घेता गेलेले त्याचे परिणाम म्हणून आपल्याला आजची पाणी टंचाई त्याचा त्रास आपल्याला भोगायला लागतोय. पण हे बदल करणं काही प्रमाणात अजूनही शक्य आहे. निसर्गातले बरेचसे बदल हे अपरिवर्तनीय असतात, पण अजून पाण्याच्या बाबतीत तरी आपण यापुढे चूक नाही केली तर निश्चितच त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना पुरेल एवढं पाणी उपलब्ध करून देण्याची नक्की योजना करता येणं शक्य आहे. फक्त ती स्थलानुरूप करायची गरज आहे. आपल्याकडे होतं काय, सगळं जनरलाइज केलं जातं. बरोबर. आणि त्यामुळे अनेकदा एखाद्या ठिकाणी गरज नसताना पण जास्ती काम केलं जातं, सरासरीने काम केलं तर, आणि जिथे जास्ती काम करायची गरज आहे तिथे ते कमी पडतं. आणि त्यामुळे मग साईट स्पेसिफिक किंवा स्थलानुरूप काम केलं, योजना तशी आखली, तर जलसंधारण यशस्वी होऊ शकतं. आम्ही गेली 24-25 वर्ष हे करतोय आणि जिथे जिथे आम्ही काम केलं सुदैवाने त्या गावात परत पाण्यासाठी आम्हाला जायला लागलं नाही. तर त्यामुळे हे करणं तर शक्य आहे, फक्त ते करताना त्याच्यावरती विश्वास ठेवून ते केलं गेलं पाहिजे आणि थोडीशी डिसिप्लिन, शिस्त ही बाळगली गेली पाहिजे. कारण तो नैसर्गिक स्रोत आहे, तो अमर्यादित नाही, तो अत्यंत मर्यादित आहे आणि तो प्रेशस आहे. तुम्ही म्हणालात तसं की पाण्याचं वरनं जगात युद्ध होऊ शकतं, तो होऊ शकतं. इस्रायल आणि जॉर्डनमध्ये शांतता किंवा युद्ध का आहे, तर ते पाण्याचा स्रोत त्यांचा एकच आहे म्हणून शांतता आहे. पण मूळ पाणी हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे,
आपल्याकडे कर्नाटक तामिळनाडू कावेरीवरनं वाद गेले आहे. कित्येक वर्ष वाद चालू आहे. असं प्रत्येक राज्यामध्ये 2 राज्यांमध्ये वाद हे असणारच आहे. याचं कारण जो वरती आहे सुरुवातीला आहे त्याला त्याचा जास्ती फायदा मिळणार आहे आणि तिथनं सुटल्यावरती मग पुढे पुढे. मिळणार. त्यामुळे हे पाण्याची शहरामध्ये विशेषतः कामं करताना काय करायची गरज आहे तर याच्यामध्ये माझ्या सोसायटीच्या किंवा माझ्या बिल्डिंगच्या आवारात किंवा माझ्या टाउनशिपच्या आवारात मी जास्ती पाणी रिचार्ज करू शकतो का आणि ते परत मिळवू शकतो का. हार्वेस्टिंग हा शब्द काय आहे? फक्त रिचार्ज नाही म्हणत आम्ही. बरोबर. हां, वॉटर रिचार्ज ग्राउंड रिचार्ज केला पाहिजे हे योग्य आहे, पण आपल्याकडे ग्राउंड रिचार्ज करण्यासारखी परिस्थिती नाही, कारण आपण खाडीच्या जवळ आहोत. फारशी जागा नाही आहे आणि खोली पण नाही आहे. बरोबर. त्यामुळे आपल्याकडे लगेच पाणी वरती येतं. हार्वेस्टिंग म्हणजे शेतामध्ये कसं आपण बियाणं हे करून ते रोप वाढवून मग त्याचं पीक घेतो. बरोबर. तसं पावसाचं पडणारं पाणी तुम्ही जिरवून साठवून उन्हाळ्यामध्ये परत वापरायचं आहे, म्हणून त्याला हार्वेस्टिंग आहे शब्द. तर शहरामध्ये त्या पद्धतीने करता येणं शक्य आहे आणि करायला पाहिजे. पण ओव्हरऑल विचार केला तर शहरं वाढताना बाजूच्या गावांमध्ये पसरली. तिथली ॲग्रिकल्चरल लँड होती ती एम ए केली गेली, त्याच्यावरती बिल्डिंग उभ्या राहिल्या किंवा उद्योग उभे राहिले. पण माणसाला शेती करायला हवी म्हणून शेतजमीन हवी म्हणून बाजूची जंगलं तुटली आणि त्याच्यावर शेती झाली. बरोबर. जेव्हा 25-50 लाख 1 कोटी लोक एका ठिकाणी राहतात तेव्हा त्यांना पाणी लागतं. त्या पाण्यासाठी धरणं बांधायला लागली, त्या धरणासाठी परत जमीन जंगल. लागली, म्हणून जंगल तुटलं. तर या एका गोष्टीसाठी पाणी मिळवणं किंवा त्या उपलब्ध करून देणं यासाठी एवढ्या सगळ्या फॅक्टर्सवरती त्याचा परिणाम झाला. बरोबर. आणि सरकार कुठलंही असेल तरी त्यांना लोकांसाठी या गोष्टी कराव्याच लागणार. म्हणजे कुठल्याही सरकारला ते पटो किंवा न पटो पाणी हवं आहे म्हटल्यावरती त्याला आहे त्या ह्याच्यातनं उपलब्ध करून द्यावं लागणार आहे. शहरांचं विकेंद्रीकरण जोपर्यंत होत नाही, म्हणजे लोंढे जोपर्यंत थांबत नाही यायचं, बरोबर, तोपर्यंत या गोष्टी होत राहणार आहेत. तर त्यामुळे आपल्याला ते होणार आहे हे गृहीत धरूनच उपाय करायला लागणार आहेत, तर त्यातनं आपण बाहेर पडू शकतो. आणि तुम्ही आता जसं म्हणालात की काम करत असताना ते स्थलानुरूप करायला हवं. त्यामुळे शहरातल्या समस्या वेगळ्या आहेत, गावाकडच्या समस्या वेगळ्या आहेत. आणि तुम्ही जसं मगाशी म्हणालात की 200 गावांपर्यंत तुम्ही पोहोचलात, त्या गावांमध्ये पुन्हा तुम्हाला जायची वेळ आली नाही. त्यामुळे ती 200 गावं तरी पाण्याच्या बाबतीत आता ती वर्षभर सेल्फ सफिशियंट आहेत असं आपण म्हणू शकतो. पण खरंच अशी परिस्थिती आहे की आज बायकांना कळशा घेऊन, हंडे घेऊन अनेक किलोमीटर चालत जाऊन कुठेतरी एक पाण्याचा सोर्स आहे, पाण्याचा स्रोत आहे, तिकडनं पाणी आणायला लागतं. पण मग खेड्यांमध्ये जेव्हा ह्या समस्या होत आहेत, हे प्रॉब्लेम्स होत आहेत, तर त्याच्यावरती वेगळ्या पद्धतीने, म्हणजे जसं तुम्ही शहरात म्हणालात वॉटर हार्वेस्टिंग किंवा ह्या सगळ्या, त्याच्याकडे पण आपण यायचंच आहे, पण गावांमध्ये हे वेगळ्या पद्धतीने कसं करतायत? आपल्याकडे झालं काय की पाण्याचा प्रश्न तर आहे, सगळीकडेच आहे. स्वयंसेवी संस्था किंवा NGOज हे चांगलं काम करायला म्हणून जातात. बऱ्याच वेळेला ते शैक्षणिक किंवा मेडिकलपासून चालू होतं. बरोबर. मग जशी ती संस्था काम करायला लागते, लोकांमध्ये मिसळायला लागते, तेव्हा त्यांना कळतं की खरा प्रॉब्लेम मग पाणी आहे. पाणी नाही आहे हा खरा प्रॉब्लेम आहे आणि मग त्याच्या अनुषंगाने आलेले हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. मग ते पाण्याचं काम करायचा प्रयत्न करतात. म्हणजे आपल्याकडे चालत आलेलं काम या पद्धतीने असं चालू आहे. त्यामुळे पाणी मिळवून देणं, लोकांना प्यायला पण पाणी नाही हा डोक्यात विचार घेऊन ते काम चालू होतं. आणि त्यामुळे आतापर्यंत होतं काय होतं की पिण्याच्या पाण्याची सोय करायची, एवढा मर्यादित विचार करून, किंवा बजेट्स पण प्रत्येकाचे वेगवेगळे असतात, त्याचा विचार करावा लागतो. होतं काय की प्यायचं पाणी तुम्ही जरी वर्षभर उपलब्ध केलं तरी सुद्धा गावात माणूस राहू शकत नाही. याचं कारण असं आहे की त्याच्याकडे एकमेव ॲसेट आहे, ते म्हणजे त्याची जमीन. पहिलं पीक पावसाळी असतं, त्यामुळे त्याला पाण्याची गरज नसते, पण ते त्याला घरी खायला उपयोगी पडतं, त्यामुळे त्याला त्यातनं पैसे नाही मिळत. बरोबर. मग त्याला जर पैसे हवे असतील तर त्याला दुसरं पीक घेतलं पाहिजे, कॅश क्रॉप घ्यायला पाहिजे. ते घेण्यासाठी पाणी पाहिजे आणि त्यावेळेला पाणी संपलेलं असतं. आणि म्हणून मग त्याला शेतीमधनं काही मिळत नाही, म्हणून तो मजुरी करायला बाहेर पडतो आणि मग स्थलांतर वाढतं. आम्ही काम करताना काय केलं की NGOजचं जे पिण्याच्या पाण्याचा जो आग्रह किंवा विचार होता त्याला आम्ही थोडं पुढे नेला की आपण 4 गोष्टींचा विचार केला पाहिजे कुठल्याही गावात काम करताना. एक तर पिण्यासाठी पाणी, दुसरं वापरासाठी पाणी, बरोबर, तिसरं गुरांसाठी पाणी, ओके, कारण गुरं हा मोठी संख्या आहे त्याच्यामध्ये, आणि चौथा भाग जो आहे तो इरिगेशन किंवा प्रोसेसिंग. असं जर काही कुटीरोद्योग ज्याला म्हणतात की ते जे करायचं असेल तर त्यासाठी लागणारं पाणी.
या 4 गोष्टींचा विचार करून जर जलव्यवस्थापन केलं, आम्ही गावाचा सर्व्हे करतो, बरोबर. गावातले पाण्याचे स्रोत काय आहे त्याचं सॉर्ट ऑफ वॉटर ऑडिट म्हणू आपण, की पाण्याचे सोर्सेस किती आहे, पाण्याची गरज काय आहे, पाण्याचं पोटेन्शियल काय आहे त्या भागाचं, आणि हे करून मग आपल्याला कुठे कुठे काम करता येईल जेणेकरून त्या गावाला पुरेसा पाणीसाठा आपल्याला उपलब्ध करून देता येईल याचा एक प्लॅन तयार केला जातो, एक रिपोर्ट तयार केला जातो, आणि मग प्रॉपर ते एक्झिक्यूट करून त्या गावाचा तो प्रश्न संपेल याची काळजी घेतली जाते. तर याच्यामध्ये गावाचा सहभाग कारण गावासाठी आहे, म्हणजे गावाचा सहभाग हा पण एक भाग असतो, आणि हे सगळं गाव, NGO, डोनर यांचा सहभाग आणि आमचा एक्सपर्टाईज असं एकत्र करून त्या गावाचा पाणी प्रश्न सोडवायचा आम्ही प्रयत्न करत असतो. वॉटर रिस्टोरेशन बद्दल आपण आता बोललो की तुम्ही गावांमध्ये जाऊन काम करता, मग तिथल्या विहिरी असतील, तिथली भूजल पातळी पुन्हा वर आणणं असेल किंवा तलाव असतील त्याचं रिस्टोरेशन असेल, तर हे नेमकं कार्य कशा पद्धतीने चालतं, म्हणजे काय नेमकं तुम्ही तिथे रिस्टोरेशन म्हणजे तुम्ही नेमकं काय करता? कोकण हा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रदेश आहे, म्हणजे काय चढउतार भरपूर आहेत आणि बरीचशी माती वाहून गेली, त्यामुळे काही ठराविक ठिकाणीच मातीची लेअर, बाकी सगळा एक्सपोज रॉक आहे. विशेषतः पालघर किंवा ज्या भागात मोखाडा, जव्हार या भागात आम्ही जिथे काम करतो तिथे जंगल नसल्यामुळे पाणी आणि माती वाहून जाण्याचं प्रमाण जास्त आहे. बऱ्याचशा विहिरी या ओढ्यांमध्ये किंवा ओढ्याच्या बाजूला असतात. आता लोकांचं सगळ्यात महत्त्वाचा किंवा आम्ही NGOज बरोबर एक्सपर्ट म्हणून काम करतो, तर सगळ्यात पहिला लोकांचं मागणी काय असते तर आम्हाला प्यायलाच पाणी नाही. आणि हे खरं आहे की 5-5 किलोमीटर त्या बाईला जर दिवसातनं 3-4 वेळा जायला लागत असेल पाणी आणण्यासाठी डोक्यावरती नांडे घेऊन, तर इनह्युमन आहे. म्हणजे स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष झाली म्हणून आपण उत्सव साजरे करताना एक मोठा सेक्टर असा आहे की ज्याला रोजच्या पाण्यासाठी चालायला लागतं. रोज 5 किलोमीटर म्हटलं तरी रोज 10 किलोमीटर म्हटलं 2 ट्रिप मारल्या तरी सुद्धा 3-3.5 किलोमीटर एका बाईचं वर्षाचं चालणं होतं. आणि अशी गावात 100 घरं म्हटली तर, आणि मी गणितासाठी म्हणून बऱ्याच वेळा सांगतो की अशा 14 बायका जर असतील एका गावात तर त्या जेवढं अंतर चालतात ते 42,000 किलोमीटर होतं, आणि पृथ्वीची प्रदक्षिणा घालायची असेल तर 40,000 किलोमीटर आहे. म्हणजे हे किती मोठ्या प्रमाणावरती चालणं होतंय, काय असं दृष्टीआड सृष्टीसारखं आहे आपल्याला हे माहितीच नसतं. आणि दुसरं असं असतं की या बऱ्याच ठिकाणी विहिरी या खाली दरीमध्ये 100 फूट 200 फूट खाली उतरून, म्हणजे ती जाताना ती रिकामी जाते आणि तो चढ परत डोक्यावर 3 घागरी घेऊन येते, म्हणजे ते तर एफर्ट्स वेगळेच आहेत. तर आम्ही जेव्हा बघितलं ना, म्हणजे माझी एंट्री त्याच्यात कशी झाली तर पाणी आहे, कामं होत आहेत, पण पाणी पुरत नाही. विहिरी बऱ्याचशा मार्चमध्ये कोरड्या होत्या. अनेक चांगल्या संस्थांनी त्याच्यामध्ये चांगल्या हेतूने काम केलं आणि सोलर पंप किंवा पंप बसवले की वरती लोकांना गावात पाणी मिळेल, चढून जायला लागणार नाही. पण होतं काय की जेव्हा पंपाने पाणी गावापर्यंत येतं तेव्हा पाण्याचा वापर वाढतो. जेव्हा जास्ती कष्ट घेऊन करून जायचं त्यावेळेला माणूस हवं तेवढंच पाणी वापरतो, पण ते गावात आल्यानंतर मानवी स्वभाव आहे तो, त्यामुळे ते होतं. पण त्यामुळे काय झालं की पूर्वी ज्या विहिरी त्यांना वर्षभर पुरायच्या त्या फेब्रुवारीमध्ये आटायला लागल्या, कारण पाण्याची वापर जास्त झाला. आता नवीन विहीर केली तरी सुद्धा भूजल पातळी खाली गेल्यामुळे त्या विहिरी पण त्याच वेळेला कोरड्या पडणार आहेत. सरकारी योजनेत काय होतं की एक विहीर कोरी पडली तर आणखीन 4 बांधल्या जातात, पण त्या 4 आणि ही एकाच वेळेला कोरड्या होतात, किंवा ही जास्ती टिकते त्या आधीच कोरड्या होतात. तर लोकेशन आयडेंटिफिकेशनचा पण एक भाग आहे त्याच्यामध्ये, की योग्य जागी योग्य स्ट्रक्चर नाही केलं तर त्याचा उपयोग होत नाही, पैसा फुकट जातो. मग आमच्या पुढे त्यावेळेला काय एक टास्क काय होतं की जास्तीत जास्त भूजल पातळी राखून कशी ठेवता येईल आपल्याला, आणि ती राखून म्हणजे विहिरीच्या पातळीला राखून ठेवली पाहिजे तर विहिरीमधनं पाणी मिळणार. मग आम्ही काय एक स्ट्रक्चर भूमिगत बंधारा किंवा सबसर्फेस बंद म्हणतो आम्ही त्याला, हा जमिनीच्या वरती दिसत नाही. आपण जे चेकडॅम वगैरे बघतो ते जमिनीच्या वरती असतं आणि ते सगळीकडे बांधतात, तसेच कोकणातही बांधतात, त्यामुळे त्याला पाईप ठेवलेलं नाही. त्यामुळे पहिल्या पावसात उताराबरोबर येणारी माती त्या भिंतीला जाऊन तिकडे साठते आणि 1-2 वर्षामध्ये त्याचं शेत तयार होतं, त्याचा पाण्यासाठी काही उपयोग होत नाही. असे भरपूर स्मारक त्या चेकडॅम्सची आपल्याला बघायला मिळतात. भूमिगत बंधारा हे निवडण्याचं कारण असं आहे की आम्ही ज्या भागामध्ये तिथे काम करतो तिथे प्रत्येक शेतकऱ्याकडे जमीन कमी आहे, मर्यादित आहे, आणि त्यातली समजा आपण बंधारा बांधायचा म्हटलं तर तो जमिनीच्या वर असेल तर काही भाग पाण्याखाली जाणार आहे, तो द्यायला कोणी तयार होत नाही.
कारण कोण देईल ते, बरोबर कारण ती जागा दिली त्याने तो पिकवणार कशा. बरोबर. त्यामुळे जमिनीवरचे बंधारे हे फक्त ओढ्यामध्ये होऊ शकतात. पण ते ओढा गावाच्या जवळ नसेल तर त्याचा उपयोग पाण्याच्या स्रोताजवळ नसेल तर उपयोग होत नाही. म्हणजे 1 किलोमीटर लांब छान पाणी साठले पण तर गावापर्यंत आणायचं काय करायचं, हा एक प्रश्न असतो. बरोबर. तशी कामं केलेली आहेत सर वेगवेगळ्या खात्यांनी. पाणी तिकडे थांबलेलं आहे आणि ज्याला हवं तो पंप घेऊन लावून येतो. आणू शकतो, पण हे प्रत्येकाला शक्य होत नाही. त्यामुळे मग विहिरीच्या प्रवाहाच्या खालच्या बाजूला एक चर खणून त्याच्यामध्ये आम्ही कॉन्क्रीटचा बंधारा बांधतो. ओके. तो खाली दगडापर्यंत जातो, जो बेसल रॉक आहे त्याच्यापर्यंत, आणि जमिनीच्या लेवलला तो बंद होतो. तुम्हाला उभं राहिलात तर तिकडे तो भूमिगत बंधारा आहे सांगून कळणार नाही, आणि तो जमिनीच्या खाली आहे. त्याचा फायदा काय होतो, तो आपल्याला पावसाळ्यात पाणी वाहताना दिसतं, ते सरफेसवरनं पृष्ठभागावरनं वाहताना दिसतं. पाऊस थांबल्यानंतरही पाणी उताराच्या दिशेने वाहतच असतं, पण ते जमिनीच्या खालनं असल्यामुळे आपल्याला दिसत नाही. हे वाहणारं पाणी जसं खाली खाली जातं तसं विहिरीच्या त्या तळाच्या खाली गेली पाण्याची लेवल की विहीर कोरडी पडते. मग ती विहीर जर कोरडी पडू द्यायची नसेल तर पाण्याची पातळी विहिरीच्या अर्ध्यापर्यंत किंवा 30% असेल अशा ठिकाणी पाणीसाठा होईल असं लोकेशन आपल्याला आयडेंटिफाय करायला हवं. बरोबर. मग ते लोकेशन आयडेंटिफिकेशनचं काम मी करतो. मग योग्य ठिकाणी कुठे बंधारा बांधायचा, मग त्यात खर्च हा पण एक महत्त्वाचा भाग असतो. बरोबर. की तो कमीत कमी खर्चामध्ये झाला पाहिजे, कमीत कमी जागेत झाला पाहिजे आणि त्याचा फायदा लोकांना झाला पाहिजे. या तिन्ही गोष्टींचा विचार करून मग लोकेशन आयडेंटिफाय करतो आणि तसं बंधारे बांधतो. ओके. गेल्या 21 वर्षामध्ये 22 वर्षामध्ये आम्ही जवळपास 160-170 असे भूमिगत बंधारे बांधले, आणि जिथे जिथे आम्ही भूमिगत बंधारे बांधले तिथल्या सगळ्या विहिरी या आता वर्षभर पाणी देतात. त्यामुळे भूमिगत बंधारा हा विहिरीचं पाणी राखण्यासाठी किंवा त्याचं काय वॉटर यील्डिंग पिरियड, पाणी देण्याचा काळ आणि क्षमता, या दोन्ही गोष्टी वाढवण्यासाठी खूप उपयोगी पडतो. हे पूर्वी जिथे लोक 10,000 लिटर पाणी उपसायचे आणि विहीर मार्चमध्ये कोरडी व्हायची, तिथे आता 25,000 लिटर पाणी रोज उपसूनही विहीर कोरडी होत नाही. काम करताना आज तिथे पाणी खूप पाणी साठ, म्हणजे काय माझं म्हणणं की पोटेन्शियल आहे, बरोबर, आपण ते टॅप करत नाही. करेक्ट. स्थलानुरूप म्हणताना, साईट स्पेसिफिक स्ट्रक्चर म्हणताना मला ते म्हणायचं आहे की तसाच भूमिगत बंधारा तेवढ्याच अंतरावर दुसरीकडे उपयोगी नाही पडणार आहे. तो अलीकडे असेल, पलीकडे असेल. काही ठिकाणी भूमिगत बंधारा बांधायला जागाच नसेल, मग तिकडे वेगळं काहीतरी करायला लागेल. झरे असतील तर आम्ही त्याला त्याच्याभोवती कुंड बांधतो, कॉर्डन म्हणतो आम्ही त्याला, की ते कॉर्डन केलं. झरा म्हणजे नळ आहे, बरोबर, उघडा केलेला, त्यामुळे पाणी वाहत आहे. त्याच्या पुढे भिंत बांधली छोटी 3 फुटाची की ते अर्ध पाणी दबलं जातं. नळ अर्धा बंद करायचा थोडक्यात. म्हणजे तो जर डिसेंबरमध्ये तो कोरडा होणार असेल तर तो मार्चपर्यंत चालतो. पण एखाद्या वाडीच्या अगदी जवळ तो असेल तर त्या 50 घरांना ते पाणी नैसर्गिकरित्या वापरायला मिळतं, बाय ग्रॅव्हिटी वापरायला मिळतं. आणि झऱ्याचं अतिशय उत्कृष्ट आमच्या कामाचं एक उदाहरण म्हणजे पौड तालुक्यामध्ये तिकोना किल्ल्याच्या खाली एक गाव आहे. त्या गावामध्ये आम्ही काम केलं होतं आणि ते असंच होतं, एक रोटरी क्लबनी आम्हाला तिकडच्या खडकीच्या बोलवलं होतं की पाण्याचं काम करायचं आहे. 50 लाख रुपये त्यांनी मंजूर करून घेतले होते आणि त्यांचा प्लॅन होता की खाली 1-1.5 किलोमीटरवरती धरण होतं, तिथे जॅकवेल करायची, तिथनं पाणी आणायचं, टाकी बांधायची आणि लोकांना पाणी द्यायचं. तर आम्ही गेल्यावरती लक्षात आलं की ही ऑलरेडी एक स्कीम आहे तशी सरकारी, पण त्याचा महिन्याचा 30,000 रुपये पाण्याचं बिल येतं, ते ग्रामपंचायत भरू शकत नाही, म्हणून ती स्कीम बंद आहे. ओके. मग ही केली असती तर ही बंदच पडणार होती. मग आम्ही त्यांना सांगितलं की हे उपयोगी होणार नाही. मग ते म्हणाले तुम्ही सोल्युशन द्या याच्यावरती. बरोबर. तर त्या 8 वाड्या होत्या एका गावाच्या, काशिक नावाचं गाव आहे, 8 वाड्या, आणि त्या वेगवेगळ्या उंचीवर होत्या. बरं. त्यामुळे यांनी सगळ्यात उंची होती ती 650 फुटावर होती, म्हणजे त्याच्यावरती टाकी बांधणं तर शक्यच नव्हतं. बरोबर. त्यामुळे तसंही ती टाकी बांधून सगळ्या गावाला पाणी मिळणं कठीण होतं. पण त्या 8 वाड्यांमध्ये मिळून एक 14 झरे होते वरती, कुठल्या वाडीला 3, कुठे 2, कुठे 1 असे. ओके. तर आम्ही त्याच्यामध्ये प्रत्येक झरा कॉर्डन केला आणि त्या वाडीला त्यांची इंडिव्हिज्युअल सेपरेट वॉटर सिस्टीम दिली. ओके. बाय ग्रॅव्हिटी. हे गेले 17मध्ये काम केलं आम्ही. ते 7-8 वर्ष झाली आता त्याला. बाय ग्रॅव्हिटी पाणी येतं आणि ते प्रत्येक वाडीचं वेगळं असल्यामुळे त्यांच्यात भांडणं होत नाहीत, मारामाऱ्या होत नाहीत, यांना मिळालं आम्हाला मिळालं नाही असं होत नाही.
आणि त्याच्यामध्ये वॉटर बिल किंवा कुठल्याही बिलाचा प्रश्न येत नाही. फक्त त्यातनं घाण साफ करणं किंवा बरं. एअर पकडली असेल तर ते काढणं, एवढं एकच काम फक्त गावकऱ्यांना आहे. त्यामुळे जसं सोल्युशन सुटेबल असेल, मुळात डिमांड काय आहे, बरोबर. त्यांचं पोटेन्शियल काय आहे आणि त्यात वर्केबल काय आहे, या तिन्ही गोष्टी आहेत. म्हणजे ते इकॉनॉमिकली व्हायबल पण असायला पाहिजे. करेक्ट. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग आम्ही स्कीम तयार करतो आणि ती प्रोफेशनली एक्झिक्यूट करतो. म्हणजे आम्ही सोशल एंटरप्राइज म्हणून घेतो आम्हाला, कारण आम्ही आहोत. आम्ही पहिले सोशल अँगल, पाणी देणं हा महत्त्वाचा भाग आहे आणि मग त्यासाठी प्रोफेशनल सर्व्हिसेस देतो आम्ही. कारण पाण्याचा काय तुमचा उद्देश हा सोशल असू शकतो, पण काम करायची पद्धती प्रोफेशनलच असली पाहिजे, तर अपेक्षित परिणाम मिळतो, असा एक आमचा अनुभव आहे आणि मग त्या पद्धतीने काम करतो. आणि मग हे सगळं काम सुरू असताना म्हणजे जलसंधारणाचं काम तुम्ही जे करताय, तर ते सरकारकडून किंवा इतर अनेक संस्थांकडून आजपर्यंत झालेलं नाहीये असं नाहीये. अनेकदा योजना जाहीर होतात, अनेक लाखो कोट्यावधी रुपये त्या योजनेकरता दिले जातात. पण असं असून सुद्धा इतकी वर्ष झाली, मगाशी आपण म्हटलं तसं स्वातंत्र्य म्हणून 75 वर्ष आली, पण अजूनही त्याच्यावर ठोस असा काही उपाय मिळत नाहीये किंवा कुठलंही उत्तर त्याच्यावरती अजून मिळत नाही. तर नेमकं गणित चुकतंय कुठे? याच्यामध्ये काय झालंय की बऱ्याच वेळेला मला हवं तिथे आणि हवं तेवढं पाणी असायला हवं असतं. तसंच निसर्गात होत नाही. जिथे पाणी आहे तिथेच तुम्हाला मिळणार आहे. माझ्या मालकीच्या जमिनीमध्ये मी विहीर करीन, पण तिथे जर पाण्याचा सोर्स नसेल, स्रोत नसेल, तर मी विहीर करून उपयोग होणार नाही. बरोबर. हा एक महत्त्वाचा भाग आहे की माझ्या मालकीचं हा जो सो कॉल्ड आहे ना, तसं निसर्गामध्ये नाही आहे तुमच्या मालकीचं किंवा असं काय. जिथे आहे तिथे आहे. बरोबर. ते शहरामध्ये पण आहे आणि गावामध्ये पण आहे. त्यामुळे ओव्हर सिम्प्लिफिकेशन हा दुसरा भाग आहे की बाजूच्या गावामध्ये जे केलंय ते इथे करायचं. किंवा सरकारी पातळीवर काय असतं की चेक डॅम्स, पण त्यांच्या डायमेन्शन्स आणि ठरलेलं असतं. ओके. आणि त्या प्रत्येकाला टार्गेट असतं. हा. पाटबंधारे खात्याने एवढं, पाणी पुरवठ्याने एवढं, कृषीने एवढं, प्रत्येकाकडे फॉरेस्टनी, प्रत्येकाकडे त्याचं बजेट असतं आणि ते त्यांना खर्च करायचं असतं. आणि बऱ्याच वेळेला फोकस कुठे असतो की आपला पण, लोकांचा पण, की यावर्षी 700 बंधारे बांधले. एकही माणूस यावर्षी आम्ही एवढे 1000 लिटर पाणी वाचवलं किंवा साठवलं की जिरवलं अशा भाषेत बोलत नाही. ते नंबर ऑफ स्ट्रक्चर्सवरती बोललं जातं. पण तुम्ही नंबर ऑफ स्ट्रक्चर्स वाढवली म्हणजे पाणी वाढवलं असं होत नाही. मुद्दा इथे परत तोच येतो की सगळीकडे सारख्याच प्रकारचं जर काम केलं तर तुम्हाला सगळीकडे त्याचा रिझल्ट मिळणार नाही. करेक्ट. त्या ठिकाणचा प्रॉब्लेम, पाणी टंचाई हा प्रॉब्लेम जरी सगळीकडे सारखा असला तरी त्याची कारणं प्रत्येक ठिकाणी वेगळी आहेत आणि त्याची सोल्युशन्स पण प्रत्येक ठिकाणी वेगळी आहेत. हां, ठराविक 5-6 प्रकारची सोल्युशन्स आहेत, ती आलटून पालटून वेगवेगळ्या ठिकाणी चालू शकतात. पण सरसकट इकडे केलंय आणि त्याने फायदा झाला म्हणून ते तसं तिकडे केलं तर असं होत नाही. आणि बऱ्याच वेळेला योजनांमधनं अशा गोष्टी केल्या जातात. उदाहरणार्थ मागेल त्याला शेततळ नावाची एक योजना आली होती. ती योजना चांगली होती, 12x12x12 किंवा 3 मीटर किंवा 6 मीटर खोली. ओके. घाटावरती म्हणजे डेक्कन प्लॅटो आणि तिथे हे करणं शक्य आहे, कारण तिकडे माती बऱ्यापैकी मातीचं लेअर आहे. कोकणामध्ये 3 मीटर खणूच शकत नाही तुम्ही. 10-12 फूट खोल गेलं तर दगडच लागतो आधी. पण मग ते त्या माणसाला सबसिडी मिळत नाही, कारण त्या निकषात तो बसत नाही. मग सरकारी किंवा गैरसरकारी तज्ज्ञ जे असतात ते सांगतात एक काम कर की 2 मीटर तू जमिनीच्या खाली कर, 1 मीटर जमिनीच्या वरती मान. म्हणजे मग ते 3 मीटरचं निकषामध्ये बसतं, त्याला सबसिडी मिळते. पण वरच्या 1 मीटरमध्ये पाणी कसं येणार? पाणी जमिनीच्या खाली राहणार आहे. मग त्याला सांगितलं तू लायनिंग कर, प्लास्टिक घाल आणि मग त्याच्यामध्ये पाणी आहे. पण मग त्याचा शेवट कुठे होतो? तो बिचारा विहीर किंवा बोरवेलमधलं पाणी उपसून त्या तलावात हे करतो आणि त्याचं बाष्पीभवनाचा वेग वाढवतो. म्हणजे रोगापेक्षा औषध हे जास्ती जालीम झाल्यासारखं असतं. आणि मग मुळात मुद्दा हाच आहे की एखादी योजना किंवा स्ट्रक्चर करताना ते कशासाठी आहे आणि ते आपल्याला उपयोगी पडणार आहे का, योग्य आहे का, याचा विचार फारसा केला जात नाही. आणि NGOजचं कसं असतं किंवा सरकारी खात्यांमध्ये त्यांना टार्गेट्स असतात आणि NGOजना पैसा खर्च करायचा असतो. चांगला हेतू असतो, पण हेतू चांगला असणं हे पुरेसं ठरत नाही अनेकदा. त्या विषयातलं ज्ञान असणं किंवा ज्ञान असलेल्या माणसाला विचारून त्याच्याप्रमाणे करणं, या गोष्टी जिथे केल्या जातात तिथे तिथे यश मिळतं त्याच्यामध्ये.
आणि मग हे सगळं करत असताना काही स्पर्धा घेतल्या गेल्या होत्या. मध्यंतराच्या काळात वॉटर कप होतं किंवा मग तुम्ही आता शेततळं म्हणालात किंवा जलयुक्त शिवार सारख्या काही योजना होत्या. तर ह्या सगळ्या ज्या राबवल्या जातात किंवा वॉटर कप सारख्या ज्या स्पर्धा होतात, तर त्याचा खरंच फायदा होतो का? म्हणजे प्रत्यक्ष जे गावकरी आहेत की जिथे त्या स्पर्धांचं जे आपल्याला टीव्हीवर बघायला मिळतं की ह्या खेड्यामध्ये एवढं केलं, ह्या खेड्यामध्ये हे झालं, ते झालं. पण त्याचा तिथल्या गावकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा होतो का? आणि ते त्या वर्षी झालं 2019 मध्ये झालं, 20 मध्ये झालं, 21 मध्ये झालं. पण ते आता 24 पर्यंत त्याचा फायदा तितका कंटिन्यू राहिलाय का? काय आहे की पाण्याचं काम हे स्पर्धेचं काम नाही आहे खरं तर. आपण जेव्हा साईज स्पेसिफिक म्हटलं, होतं काय, तुम्ही स्पर्धा म्हणता तेव्हा कोणापेक्षा तरी पुढे जायचं असतं तुम्हाला. स्पर्धेचे नियम असतात, त्याच्यामध्ये किती काम प्रत्येक गावाने करायचं. वॉटर कपचं उदाहरण घेतलं आपण तर, की तो हेतू चांगला होता की लोकांपर्यंत ते पोहोचवणं. बरोबर. पण होतं काय की लोकांचं परसेप्शन तुम्ही ठरवू नाही शकत. त्यांनी एकदा समजून काय घेतलं आणि त्यांनी स्वतःचं काही केलं. तर 2-3 तुम्हाला त्यातली उदाहरणं सांगतो गमतीशीर, की एका गावाला बक्षीस मिळालं होतं म्हणून त्यांचा सत्कार वगैरे झाला. आणि ते गृहस्थ, मी होतो कार्यक्रमाला हजर, ते खाली आले आणि म्हणाले एकदा तिकडे या तुम्ही, ओके. थोडासा प्रॉब्लेम आहे. म्हटलं काय प्रॉब्लेम आहे? तर पाझर तलाव आहे, त्याच्या बाजूला विहीर केली पण पाणी लागत नाही असं त्यांचं म्हणणं. 40 फूट गेलं तरी पाणी लागत नाही. म्हटलं असं होणार नाही. जर तुम्ही पाझर तलाव केलाय तर त्यातनं पाणी पाझरतंय म्हटलं, त्याच्या बाजूला जो जलस्रोत असेल तर त्याला पाणी लागायला पाहिजे. तर म्हणाले नाही, त्यातनं पाणी पाझरत नाही, त्याला वर्षभर पाणी आहे. मग तो साठवणीचा तलाव झाला ना, त्याला चांगला दगड लागला असेल आणि तो साठवणीचा तलाव आहे, मग त्याला तुम्ही पाझर तलाव का म्हणता? तर म्हणाले नाही, ज्या माणसाने ती जमीन दिली तो म्हणाला इथे पाझर तलाव करायचा आहे. ही वस्तुस्थिती आहे एका शब्दाची. मग मी हतबुद्ध झालो होतो ते ऐकून की ठीक आहे म्हणजे. पण अशा पद्धतीने कामं होतात. अजून एक होतं की काही गावामध्ये समजा 40,000 क्युबिक फुटाचं काम करायचंय, फोडण्याचं किंवा खोदण्याचं. खोदणंच जास्ती होतं त्याच्यामध्ये. तर चांगलं जास्ती काम केल्यावर जास्ती मार्क मिळतात म्हणून लोकांनी 1.25 लाख क्युबिक फूट काम काही ठिकाणी असं केलं. म्हणजे जे अपेक्षित आहे त्याच्या तिप्पट काम केलं. पण मग त्याचा परिणाम काय झाला की ते खड्डे 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 झाले सगळीकडे. पडणारं पावसाचं पाणी ओढ्यापर्यंत पोचायला हवं हा विचारच नाहीये त्याच्यामध्ये. आपण उन्हाळ्यात ते पापड चिकोड्या वाळत घालतो ना, तसं लोकांनी खड्ड्यामध्ये पाणी वाळत घातलं. ते पाणी ओढ्यापर्यंत पोचलं नाही आणि त्याचा उपयोग कोणालाच झाला नाही. मी मेहनतीपैकी मेहनत केली आणि पेपरमध्ये अनेकदा बातम्या आल्या होत्या की पहिलं बक्षीस मिळालेल्या गावामध्ये नोव्हेंबरमध्ये टँकर चालू झाला. सो जुलै ऑगस्टमध्ये कुठल्याही गावामध्ये पाणी असतंच. जर केलेल्या पाण्याचा उपयोग झालाय, परिणाम झालाय हे दाखवायचं असेल तर पुढच्या उन्हाळ्यातल्या मार्च किंवा एप्रिल मधला फोटो दाखवता आला आणि त्यात पाणी दिसलं तर ते काम यशस्वी आहे असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. तर बऱ्याच वेळेला स्पर्धा आणि या गोष्टींमधून जास्ती मार्क मिळवण्यासाठी अनेक चुकीच्या गोष्टींकडे माणूस वळू शकतो आणि वळतो. जलयुक्त शिवार ही योजना चांगली होती. पहिली 2-3 वर्ष ती चांगली चालली कारण त्याच्यामध्ये लोकांनी सहभाग घेतला. जेव्हा त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर्स आले तेव्हापासून त्याच्या यशस्वी किंवा त्याच्या परिणामावरती फरक पडला आणि तो पडणारच होता. पण योजना म्हणून ती चांगली होती. वॉटर कप आणि या गोष्टी कोकणात आल्या नाही हा एक चांगला भाग आहे. आणि कारण कोकणामध्ये ते करणं अवघड पण होतं. तलाव हा कोकणामध्ये करण्यासारखी फार तेवढी जागाच नाही आहे कुठे आपल्याकडे. फार कमी ठिकाणी तशी मोकळी जागा आणि योग्य जागा मिळते आणि त्यामुळे सुदैवाने ते इथे आलं नाही आणि त्यांचंही भलं झालं आणि लोकांचंही भलं झालं. कारण चुकीच्या गोष्टींवरती कंट्रोल करणं स्पर्धेमध्ये अवघड जातं. तर त्यामुळे ते नाही झालं ते चांगलं झालं. आजही अनेक ठिकाणी लोक त्यांना हवी त्या पद्धतीने काम करतात. म्हणजे साधं एक छोटं उदाहरण देतो. विहीर असलेल्या विहिरीचं पाणी पुरत नाही म्हणून विहीर खोल करणं हा एक उपाय, सर्वमान्य उपाय आहे. कोकणामध्ये ते करताना लोक ब्लास्टिंग करून विहीर खोल करायचा प्रयत्न करतात. ओके. आम्ही आतापर्यंत एकदाही ब्लास्टिंग करून विहीर खोल केली नाही किंवा बांधली नाही, खणली नाही. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडचा जो दगड आहे एकदा तिथे ब्लास्टिंग केलं की त्याला हेअरलाईन क्रॅक्स, त्या हेअरलाईन क्रॅक्स डेव्हलप झाल्या की त्या बंद करणं शक्य होत नाही. त्यामुळे तुम्हाला पावसाळ्यात पाणी भरलेलं दिसतं आणि मग ते त्या क्रॅक्समधून निघून जातं. तो स्रोत फुकट जातो.
यावर्षी नाही, पण गेली 3-4 वर्ष दरवर्षी 1-2 फोन येतात मला की आम्हाला विहीर खोल करायचे. मी त्यांना सांगतो करू नका. ते बरं म्हणतात, ब्लास्टिंगने विहीर खणतात, आणि मग पाणी आणखीन परत फोन करतात की तुम्ही सांगितलं होतं आम्हाला करू नका, तरी आम्ही केलं, पाणी गेलं, आता आम्ही काय करू सांगा. पण मग ह्याच्यावर खरंच सोल्युशन काय? जोपर्यंत तुम्हाला काय आता अर्थ मुव्हिंगची आपल्याकडे पोकलेन आणि बाकी त्याचे निडल्स आलेत, त्याने जेवढं खोल जातील तेवढंच जावं. नाहीतर तुम्ही त्याचा सरफेस एरिया वाढवा. तुम्हाला स्टोरेज जास्त हवं असेल तर सरफेस एरिया कधी वाढवता येतो ना आपल्याला. त्यासाठी काय 10 फूट 12 फुटाची गरज नाही, तुम्ही 25 फुटाची बांधा. पण एवढी लागत नाही. 20 फुटाचा सुद्धा जर व्यास असेल ना तर तेवढी विहीर पुरेशी होते. आपल्याकडे तेवढं पाणी असतं. विहीर मोठी करण्यापेक्षा त्या विहिरीमध्ये जास्ती काळ पाणी राखण्यासाठी भूमिगत बंधारा बांधता येतो का, हा विचार जास्त प्रॅक्टिकल आहे, कारण तो कमी खर्चात होतो. बरोबर. विहिरीच्या पेक्षा निम्म्या खर्चामध्ये त्याचं काम होतं. ओके. आणि त्याच्यासाठी कुणाची जागा पण घ्यायला लागत नाही, त्यामुळे लोकांचं रेजिस्टन्स पण नसतं. म्हणून त्या गावामध्ये काम करताना आम्ही काय करतो, ग्रामसभा म्हणजे गावातल्या लोकांना एकत्र बसून त्यांचे प्रॉब्लेम विचारतो. एनजीओज पण तेच करतात, फक्त एनजीओज एक चूक काय करतात की सोल्युशन पण गावकऱ्यांनाच विचारतात, तुम्हाला काय हवं. त्या माणसाला काय हवं हे त्याला माहिती असतं, तर त्याने आधीच मिळवलं असतं ते. त्यांच्यामध्ये कन्फ्युजन आहे, काय त्यांना माहीत नाही, म्हणून ते आपल्याकडे आले. तर तेवढा पार्ट फक्त आम्ही आमच्याकडे घेतो. आम्ही ऑयकॉस वॉटर मॅनेजमेंट ही प्रायव्हेट लिमिटेड केली. का केली तर ते सोशल एंटरप्राइजच करायचं होतं, पण प्रायव्हेट लिमिटेड केल्यावरती त्याला एक वेगळं स्टेटस येतं आणि तुम्ही पारदर्शक हिशोब दाखवून सगळ्या गोष्टी करू शकता. हे सोशल काम आहे वगैरे असं मी याच्यात जात नाही अजिबात, कारण हे सोशल सर्व्हिस म्हणून पण मी हे करत नाही. पाणी मिळवून देणं हे प्रोफेशनल काम आहे. वर्षभर लोकांना पुरेसं पाणी मिळवून देणं हे आमचं काम आहे आणि ते करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. आणि मग हे सगळं काम तुम्ही इतक्या गावांमध्ये आजपर्यंत केलंय, तर ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला अनेक वेगवेगळे अनुभव आले असतील, अनेक वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटली असतील, चांगले वाईट अर्थात दोन्ही प्रकारचे. तर असे काही लक्षात राहिलेले अनुभव, चांगलेही आणि अर्थात वाईटही, वाईट म्हणण्यापेक्षा काही अडचणी आल्यात किंवा खूप जेन्युइन काही प्रॉब्लेम्स आहेत की जिथे ते काम होऊ शकत नाही किंवा खूप काही प्रॉब्लेम्स आहेत, तर असं काय घडलं होतं? एका गावाचं उदाहरण मी देईन. इकरीचा पाडा नावाचं गाव आहे. 2008 आम्ही काम केलं होतं. तिथे रोटरीचे पैसे दिले होते, 90,000 रुपये दिले होते. आणि त्या गावाचं लोकेशन असं होतं की त्यावेळेला तिथे जायला गावापर्यंत रस्ता नव्हता, शेवटचं 1 किलोमीटर चालत जायला लागायचं. मोखाड्याचं टोक एकदम, एकच विहीर, त्याच्यावरती 5 पाडे. आणि ती विहीर मोठी होती, जवळजवळ 28-30 फूट व्यासाची मोठी विहीर होती. आणि मध्ये एका खड्ड्यामध्ये पाणी असायचं किंवा टँकर येऊन त्या विहिरीत ओतला जायचा. पण मग सगळीकडनं पाणी गाडणं शक्य नाही, म्हणून त्या लोकांनी काय केलं होतं, ते विहिरीवरती आपले लाईटचे पोल असतात ना, ते आडवे टाकले होते. आणि मग त्याच्यावरती चढून बसून त्या बायका मुली सरकत सरकत विहिरीच्या मध्ये जायच्या, कारण पाणी फक्त मध्ये आहे. बरोबर. मग तिथनं पाणी काढायचं, सरकत सरकत काठावर यायचं आणि ते बादलीत ओतायचं. असे 24 तासाचे नंबर असायचे. आजही काटा येतो माझ्या अंगावर. ऍक्च्युली म्हणजे हे विचारही करून आपण शहरात तर आपल्याला याची कल्पनाही करवत नाही. त्यांच्या सुदैवाने काय होतं की पुढे शेतं होती आणि मग पुढे फॉल होता, म्हणजे मोठा धबधबा होता, त्यामुळे ते बेसिनमधनं पाणी यायचं आणि ते वाहून जायचं. विहिरीपासून एक 100-125 मीटर अंतरावरती एक योग्य जागा मिळाली. तिथे मी म्हटलं इथे आपण भूमिगत बंधारा बांधायचा. तो माझा पहिला भूमिगत बंधारा. इथे भूमिगत बंधारा बांधूया आणि एक झरा होता तिथे कॉर्डन करूया. सगळ्यांनी मला वेड्यात काढलं होतं. गावकरी काय त्यांना फुकट मिळत होतं, त्यामुळे ते ठीक आहे म्हणाले. पण आमचे रोटरी क्लबचे त्यावेळेचे प्रेसिडेंट आणि माझे पार्टनर त्यांनी विश्वास ठेवला की ठीक आहे, तू म्हणतोस ना, तर आपण हे करून बघूया. आणि त्या एनजीओने पण विश्वास ठेवला. स्टेक फक्त रोटरी क्लबचाच होता, त्यामुळे विरोध करणं किंवा न करणं हे जास्ती मॅटर त्यांच्या बाबतीत होतं. पण मग तिकडे आम्ही भूमिगत बंधारा बांधला. ही गोष्ट 2008 मधली. आज परिस्थिती अशी आहे की 2009 पासून ती विहीर कधीच आटली नाही. किमान 15 फुटाचा पाण्याचा कॉलम आहे त्याच्यामध्ये. लोकांनी पहिल्या वर्षी काय पाणी टिकतंय की नाही फक्त बघितलं, काही केलं नाही.
पाणी टिकतंय कळल्यावर बाजूला एक तलाव होता, तो त्यांनी खोल केला, त्याच्यात पण पाणी साठा व्हायला लागला. त्यांच्याकडे माती होती, पाणी आलं, त्यांनी विटा पाडल्या आणि आपली कच्ची घरं होती ती पक्की करून घेतली. बर. गावातले रस्ते कॉन्क्रीटचे केले, त्या तलावामध्ये मासे सोडले, फिशिंग चालू केलं. ओके. ज्यांच्याकडे वर्कर्स जमीन होती उतारावर, त्यांनी भाजीपाला लागवड केली आणि भाजीपाला विकायला सुरुवात केली. ओके. 4 वर्षांनी ते गाव आणि आजूबाजूची गावं मिळून इंग्लंडला 2 टन भेंडी आणि 2 टन मिरची एक्सपोर्ट केलं. ओके. आदिवासी गाव, शिक्षित नाही, जिथे जायला शेवटचा 1 किलोमीटर रस्ता नव्हता, अशा ठिकाणी हे होऊ शकलं की 90,000 रुपयाच्या कामामध्ये. आजही त्यांना पुरेसं पाणी आहे. प्रश्न कसा आहे की बऱ्याच वेळेला किती खर्च करायला लागतोय हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं असू शकतं, एखाद्या ठिकाणी जास्त येऊ शकतं. पण हे गाव मला आवडतं अशासाठी की त्यांना फक्त पाणी दिलं ते थांबले नाहीत. पुढची प्रगती सगळी त्यांनी केली. त्या लोकल NGOच्या सहाय्याने केली. मदत आम्ही केली, पण हे करणं जे आहे ना, आणि पाण्याचा वापर पण आणि योग्य गमतीचा पद्धतीने भाग असा आहे की मोखाडा 15 किलोमीटर आहे त्यांच्यापासून, पण त्यांची भाजी मोखाड्यापर्यंत पोचायची नाही, मध्ये संपायची. म्हणजे लोकांकडे स्पेंडिंग कपॅसिटी पण होती, बरोबर, पण ते तयारच होत नसल्यामुळे कोणी घेत नव्हतं. करेक्ट. त्यावेळेला 8 लोकांना मोगरा लावायला सांगितलं होतं की मी लावला होता. आज फक्त जव्हारमध्ये 850 लोक मोगरा लावतात, मोगऱ्याची लागवड करतात, आणि तिथनं दादरपर्यंत मोगरा येतो. तिथल्या एका दुसऱ्या ट्रस्टने त्यांना रेफ्रिजरेटेड व्हेकल दिलं, फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणून. त्यातनं 400 शेतकरी एकत्र आहेत, आणि 1 एकरवर मोगरा तुम्हाला वर्षाला 10 लाख रुपये मिळवून देतो. 51 एकर मोगरा लागवड त्या भागामध्ये झालेली आहे. क्या बात. तर अशी उदाहरणं बघितली की बरं वाटतं. अडचणीचा म्हणाल तर 2 अडचणी सांगायला आवडतील मला. एक अशी की बऱ्याच वेळेला लोकांना नको असताना दिलं, किंवा राजकारण असेल अंतर्गत, तर जो प्रॉब्लेम होतो तो दुसऱ्या रोटरी क्लबसाठी एका डहाणूजवळ काम केलं होतं, बंधारा बांधला होता. त्याच्या बाजूला एका माणसाने, गावातला काय गुंड म्हणा, दादा म्हणा, राजकीय नेता, सगळे समानार्थी शब्द आहेत त्या भागात, तर त्याचं शेत असल्यामुळे त्याला असं वाटलं की हे बांधल्यामुळे माझं शेत पाण्याखालीच आहे. ओके. म्हणून त्याने एका रात्रीत बंधारा बांधून झाल्यावर बाजूचं माती काढून टाकली. बाजूची माती काढून टाकल्यामुळे बंधाऱ्याला भगदाड पडल्यासारखं झालं आणि पाणी थांबलं नाही. विहीर केली होती, त्याच्यामध्ये पंप टाकला होता. त्याच विहिरीत दुसऱ्या एका माणसाचा खाजगी पंप होता. तो पंप चोरीला गेला नाही, पण संस्थेने टाकलेला पंप चोरीला गेला. गावाकडनं काही रिस्पॉन्स नव्हता. कदाचित त्यांच्यापर्यंत जे केलंय रोटरी क्लबने, जे केलं होतं ते पोचलं नाही. पण त्यामुळे चोरी करणं किंवा तो जो सेन्स ऑफ ओनरशिप असतो ना की हे माझं आहे, तो तिथे मिळाला नाही, जो आम्हाला सगळ्या गावांमध्ये मिळतो, की आम्ही त्यासाठी कॉन्शियस असतो. आणि प्रत्येक ठिकाणी होतं असं नाही. त्यामुळे ते फेल्युअर असं म्हणायचं असेल तर अशा प्रकारचं फेल्युअर एक मला ते आठवतं. आणि दुसरे, फॉरेस्टच्या जमिनीमध्ये आम्ही काम करत होतो. फॉरेस्ट खात्यामधले अनेक अधिकारी चांगले आहेत, पण काही अधिकारी असे पण आहेत की ते ओनरशिपबद्दल खूप जागरूक असतात. जमिनीच्या, जंगलाच्या नाही. त्यामुळे त्या जमिनीवर काही करायला गेलं की त्याचा राग येतो, हे आमचं आहे. ओके. म्हणजे गावकऱ्यांची विहीर जरी तिकडे असेल जंगलामध्ये, फॉरेस्टमध्ये, कारण आदिवासी आहेत, त्यांना फॉरेस्टचे पट्टे दिलेले आहेत, बरोबर. त्यामुळे त्यातलं काही काम करायचं असेल ते जंगलातच करायला लागतं. आता GR आलाय आणि तुम्ही विहीर करू शकता असं नवीन याच्यामध्ये आलंय, पण त्यावेळेला नव्हतं. आणि त्यावेळेला आम्ही काम करताना मग तिकडचा फॉरेस्ट ऑफिसर आला, कारण गावातल्या कोण माणसाकडनं आम्ही मटेरियल घेणार नाही सांगितलं, चांगलं नव्हतं किंवा महाग होतं म्हणून. मग त्याने तक्रार केली, मग तो आला, मग त्यांनी आमच्या सगळ्या माणसांना उचलून नेऊ सांगितलं, अटक करू सांगितलं. ते सुदैवाने माझ्या ओळखीचे वरिष्ठ अधिकारी होते, त्यांना सांगितल्यावरती एक ठराविक मर्यादेनंतर ते थांबलं. पण अशा प्रकारचे अडथळे येणं हा एक कॉमन भाग आहे याच्यामध्ये. शहराच्या जवळ असू तर टँकर लॉबीचा अडथळा असू शकतो त्याच्यामध्ये, काही ठिकाणी धमक्या येतात, पण तो काय पार्ट ऑफ द गेम असं म्हणायला पाहिजे. आणि जोपर्यंत चांगलं करतोय तोपर्यंत फार वाईट होईल याची भीती बाळगायची नाही किंवा गरज नसते.
असं असल्यामुळे आणि आतापर्यंत सगळं चालल्यामुळे एकूण चांगले अनुभवच जास्ती आहेत माझ्याकडे याच्या बाबतीत. विशेषतः काय असतं की आम्ही जेव्हा सर्वे करतो तेव्हा बराचसा उन्हाळा असतो, ड्राय असतं सगळं. त्यावेळेला ते अभ्यास करून माझ्या मनात मी चित्र तयार केलेलं असतं, इथे असं होईल. ते प्रत्यक्ष बघायला खूप मजा येते. बरोबर. तर ते आवडतं आणि ते अजूनही बघायला मिळतंय, त्यामुळे ते करण्यामध्ये जास्ती मजा पण येते. आणि मगाशी तुम्ही बोलताना असं म्हणाला होता की आपण विकासाच्या दृष्टीने औद्योगिकरण करतोय किंवा शहरीकरण करतोय आणि ज्यामुळे मुख्यत्वे सगळी जंगलतोड होत चालली. वृक्ष हा जो प्रकार आहे तो सगळा आपण एकीकडे तोडतोय आणि त्याच जमिनीवरती शेती म्हणा किंवा शहरीकरण म्हणा. आणि तुम्ही स्वतः देवराई ह्या विषयावरती पुस्तक लिहिलेलं आहे. तर मला त्या दृष्टीने विचारायचं आहे की हे पाण्याच्या दृष्टीने बंधारे बांधणं किंवा विहिरी बांधणं, त्या विहिरी मोठ्या करणं, हे सगळे उपाय तर झालेच, पण त्याच सोबत देवराई निर्माण करणं किंवा जंगल निर्माण करणं आणि ह्या सगळ्याचा पाण्याची पातळी वाढवण्याबद्दल किंवा पाणी एकूणच वाढवण्याबद्दल त्याचा कितपत फायदा होतो? एकदम योग्य आहे आणि आम्ही अशाच पद्धतीने प्रयत्न करतोय. आता होतंय काय आपलं की झाडं लावण्याबद्दल पण आपल्याकडे हेतू चांगला आहे, परत तेच, पण गैरसमज खूप आहे. आपल्याला वृक्ष लागवड करायची असते. तुम्ही कार्यक्रम बघाल तर जंगलाचे पट्टे तयार करणं हा कार्यक्रम कुठेही बघायला मिळत नाही. एवढे लाख वृक्ष लावायचे, एवढे हजार वृक्ष लावायचे. तुम्ही वृक्ष लावून जंगल तयार नाही होत, आणि तो वृक्ष हे स्टेटस यायला 20-25 वर्ष लागणार आहे. तोपर्यंत त्याच्याकडे कोण बघणार आहे? तर हल्ली ना हे खूप काय फेस्टिवल झालंय, वन डे फेस्टिवल सारखं झालेलं आहे, इव्हेंट झालाय की एखाद्या रविवारी, आणि कुठल्या शहाण्या माणसाने 10 जुलै ही तारीख काढली माहित नाही मला, कोकणामध्ये झाडं लावायला. कारण तो आषाढाचा पाऊस एवढा कोसळत असतो की त्याच्यामध्ये काही शिल्लक राहत नाही. पण जुलैमध्ये पूर्ण राज्यावर पाऊस पोचलेला असतो म्हणून बहुतेक ते केलं असेल. पण इथल्या शहाण्या माणसांनी सांगण्याची गरज आहे, ते कोणी सांगत नाहीत. सगळे आपले कार्यक्रम ठरवले त्या दिवशी करायचा या हिशोबात असतं. परत मगाशी म्हटलं सरसकट सगळं दरवर्षी त्याच खड्ड्यात नवीन झाड लावायचं असतं, त्यामुळे ते चालतंच त्याच्यामध्ये. तर जंगलाचे पट्टे तयार करणं ज्याच्यामध्ये गवतापासून उंच झाडापर्यंत वेगवेगळी लेयर्स असते, असे असणं आवश्यक आहे. आणि त्याचा फायदा काय आहे, तर नुसते वृक्ष लावले ना तरी पावसाचं पडणारं पाणी त्याच्या पानावर पडून परत खालीच पडणार आहे 30 फूट. बरोबर. त्यामुळे ती मातीची धूप करणारच आहे. पण जेव्हा जंगलामध्ये वेगवेगळी लेयर्स आहेत तेव्हा पडणारं पावसाचं पाणी हे त्या लेयर्सवर पडून शेवटी जेव्हा जमिनीत पडतं तेव्हा त्याचा सगळ्यात वेग कमी झालेला असतो, त्याचा फोर्स कमी झालेला असतो. त्यामुळे तो मुरण्याची शक्यता खूप जास्ती असते. आणि परत त्याची रूट सिस्टीम आहे आणि त्यामुळे ती माती आणि पाणी धरून ठेवणार असते. म्हणून आम्ही पण सांगतो, जिथे आम्ही बंधारे बांधतोय किंवा जिथे त्यांचे जलस्रोत आहेत त्याच्या अपस्ट्रीम वरच्या बाजूला, प्रवाहाच्या वरच्या बाजूला जर झाडांचा एक पट्टा तयार केला तर त्याचा फायदा तिथलं वॉटर टेबल मेंटेन राहण्यासाठी होऊ शकतो. किंबहुना देवरायात लोकांनी तयार केलं त्याचं कारणच पाणी हे होतं, असं माझा एक निष्कर्ष आहे. कारण देवराया आत्ता का दिसतात तर तेवढे जंगलाचे पट्टे सुरक्षित आहेत म्हणून, बाकीचे तोडले आपण माणसांनी. पण 200 वर्षापूर्वी जंगल होतं की, मग तरी सुद्धा तेच पट्टे का सुरक्षित ठेवले होते, तर ते पाण्याचे स्रोत होते आणि म्हणून ते नीट ठेवले होते. आणि लोकांना सगळं सांगून उपयोग होत नाही, त्यामुळे एक भीती किंवा धाक घातला होता आणि त्यामुळे ते पाणी वाचवलं होतं यशस्वीपणे. आपण काय नवीन शिकलोय आणि आपण आता सायन्सबद्दल अंधश्रद्धा व्हायला लागलोय. हा, म्हणजे माणसाला श्रद्धा लागते, देवावर असेल नाही तर कशावर असेल, कशावर तरी. पण मग एकदा श्रद्धा म्हटली की ती डोळस आणि आंधळी वगैरे असं काही नसतं. सारासार विचार बाजूला पडला की ती अंध होते. त्यामुळे त्याचा परिणाम असा होतोय की जुनं जे ट्रेडिशनल आहे ते जुनाट म्हणून सोडून देतोय आणि नवीन आम्हाला करायला काही नकोय. झाडं लावायला सगळ्यांना हवेत, पण झाडं लावण्याची वाढवणं हा एक महत्वाचा भाग आहे. आणि मग वेगवेगळ्या संकल्पना येतात. मियावाकी उदाहरणार्थ जॅपनीज आहे. मियावाकी म्हणजे जंगल आहे का, तर नाही. ते जपानी लोकांना छोट्या छोट्या गोष्टी करायची सवय आहे, कारण त्यांच्याकडे ती लिमिटेड स्पेस असल्यामुळे. बोनसाई पण त्यांचीच त्या बाजूने आलेली कला. तर मियावाकी म्हणजे आपल्याकडे डोंबिवली स्टेशनला सकाळी आपण उभं राहिलो 8:30 वाजता CST कडे जाणाऱ्या ट्रेनसाठी, तर त्यावेळेचा जो डबा असतो की नाही तो म्हणजे मियावाकी. ती झाडं नुसती कोंबलेली आहेत त्याच्यामध्ये. जंगल असं नसतं, त्याच्यामध्ये असोसिएशन्स असतात जंगलामध्ये. वेगवेगळ्या झाडांमध्ये झाडं, पक्षी, झाडं, प्राणी, या प्रत्येकाचं एक असोसिएशन आहे. त्याचा विचार करून तुम्ही स्थानिक जो प्रकार आहे
तो निवडून जर त्यातली झाडं लावली, जंगलाचे पट्टे तयार केले, पाण्याचं काम जर जास्ती यशस्वी करायचं असेल तर त्याच्याबरोबर झाडं लावणं हे कंपल्सरी आहे. बरोबर. मी म्हणतो माणसाला की जोपर्यंत तुमच्या स्किनवरती, त्वचेमध्ये हरितद्रव्य येऊन तुम्ही तुमचं अन्न तयार करू शकत नाही, तोपर्यंत तुम्हाला झाडं लागणार आहेत. बरोबर. त्यामुळे तुम्ही निसर्गाचं भलं किंवा जंगल असं पुढच्या पिढीसाठी नाही, तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी तरी हे करा. आणि हे नाही केलं तर नंतर अवघड आहे. बरोबर. दुर्दैवाने नैसर्गिक स्रोतांकडे अजूनही बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बायस्ड आहे आपला, सर्वसामान्य माणसाचा. आणि शिक्षणामध्ये पण त्याच्याबद्दल फार काही गांभीर्याने लिहिलेलं नाही. आता जलसुरक्षा नावाचा एक विषय 9वी-10वीसाठी शासनाने आणलेला आहे, पण तो पण एक ठीक आहे आलेला आहे, ऑप्शनल विषय म्हणून शिकवला जातो. पण हळूहळू हा बदल खेडेगावांमध्ये मला दिसायला लागला आहे. ओके. की लोक आता जागरूक व्हायला लागलेत. म्हणजे पूर्वी कसं होतं की पाणी भरायचं काम हे बायकांचं होतं, पण आता अनेक ठिकाणी पुरुष किंवा पुढची पिढी पण पाणी भरायला लागली. काही ठिकाणी सरसकट नाही, पण काही ठिकाणी तरी तो बदल दिसतोय. ओके. तसं ती माणसं निसर्गाच्या जवळ असल्यामुळे त्यांना पण त्या गोष्टी कळत असतात, निसर्गाशी ते कनेक्टेड असते. बरोबर. आणि म्हणून त्यांना सांगितलेल्या या गोष्टी पटकन पटतात आणि ते हे करतात सुद्धा. त्यामुळे गावामध्ये तर आता बराच रेजिस्टन्स कमी झाला आहे. एक तर त्यांना गरज असते, दुसरा सोर्स नसतो. शहरामध्ये काय होतं की शहरामध्ये माणसाला वेळ नसतो आणि टँकर फोनवर अवेलेबल असतो, आणि त्यामुळे आपण आपल्यासाठी काही करायला पाहिजे किंवा करू शकतो, एक वेगळा काय ॲश्युअर्ड सोर्स आपल्याकडे आहे हेच माणसाला माहिती नाही आहे. बरोबर. त्यामुळे शहरामधलं रेन वॉटर हार्वेस्टिंग हा आणखीन वेगळा विषय होता त्याच्यामध्ये. करेक्ट. आणि त्याच विषयाकडे खरं तर मला यायचं आहे की इतक्या वेळ आपण वेगवेगळ्या गावांविषयी बोललो, तिथे हे भूमिगत बंधारे म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी करणं सोपं आहे. पण शहरात मुळातच आपल्याकडे काही झरे नाहीत किंवा ओढे नाहीत, की त्यामुळे मग शहरामध्ये असताना अनेकदा ते सोसायट्यांच्या गच्चींवरती ते रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा ह्या पद्धतीने काही उपाय केले जातात. पण मुळात शहरामध्ये या पाण्याचं नियोजन करायचं असेल आणि त्याचं संवर्धन करायचं असेल तर काय करायला? शहरामध्ये कसं होतं की एक तर म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा वॉटर सप्लाय आहे, कमी पडला तर MIDCचा वॉटर सप्लाय आहे. त्यामुळे पाणी बऱ्यापैकी अवेलेबल असतं. आता जे नवीन वस्ती वाढली आहे, नवीन वेगवेगळ्या टाउनशिप्स येतात, त्यामुळे पाणी कमी होतं आणि माणसाची गरजही वाढली, त्यामुळे पण पाण्याची मागणी वाढली. पूर्वी काय होतं, सोसायट्यांमध्ये पण आजूबाजूला माती होती, काही प्रकारची झाडं असायची सगळ्या सोसायट्यांमध्ये. आता सगळ्यांनी अंगणं होती. आता सगळ्यांनी फरशी टाकली किंवा कॉन्क्रीट करून घेतलं, त्यामुळे पाणी मुरण्याचं प्रमाणच खूप कमी झालं आहे. तर पूर्वी डोंबिवली हे विहिरींचं शहर होतं, त्याला गजवंदन म्हणतात. म्हणजे हत्ती हे एवढं चिखल असेल एवढं पाणी होतं आपल्या इथे, की अजूनही मोठ्या मोठ्या, माझ्या लहानपणी मी खूप मोठ्या विहिरी बघितलेल्या मला आठवत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. त्या बुजवल्या गेल्या कालांतरात. आणि आता बोरवेल आल्यापासून काय झालंय की सगळ्या माणसांना बोरवेल हा एक उत्तम पर्याय वाटायला लागला. कारण काय असं, त्यात मला काही करायचं नसतं. 4.5 किंवा 6 इंच जागा लागते, जागा पण कमी लागते, ती एका दिवसात होते आणि ती कमी खर्चात होते, म्हणून बोरवेल केली जाते. पण बोरवेल ही कुठेही करता येते का किंवा करावी का, तर याचं उत्तर नाही असेल. ओके. आपण जर समुद्राच्या जवळ, खाडीच्या जवळ, तर आपण जेवढे खाली जाऊ तेवढं खारं पाणी लागण्याची भीती असते किंवा शक्यता असते. त्यामुळे आपल्याकडे रिंग वेल म्हणजे कॉन्क्रीटच्या रिंग असतात, त्याची विहीर केली जाते किंवा साधी विहीर. हेच उपयोगी आहे डोंबिवलीमध्ये किंवा ठाण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये असं. आणि मुंबई दादरच्या भागात तुम्ही बघाल तर खूप मोठ्या विहिरी आहेत जुन्या, 40-40, 60-60 फूट व्यासाच्या विहिरी आहेत, त्यातनं टँकर भरून सगळीकडे जात असतात. तर बोरवेल हा नवीन एक आयटम आल्यामुळे, आणि ते 3 इडियटमध्ये होतं ना, ऑल इज वेल, काही न कळता, तसं सध्या ऑल इज बोरवेल असतं. तर प्रत्येकाला ती करायची असते. बोरवेल करणं न करणं हा तर काय आपण कोणाला थांबवू शकत. पण माझं म्हणणं आहे की प्रत्येक बोरवेल ही रिचार्ज केली गेली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की बोरवेलमधनं आपण जे पाणी उपसतो आणि नॅचरली जेवढं पाणी जातं त्याच्यामध्ये खूप तफावत आहे. पावसाचं पडणारं पाणी पाण्याच्या मातीच्या थरातनं खाली जातं आणि मग त्या तळाच्या दगडातल्या खडकातनं ज्या भेगा असतात त्यातनं खाली जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी साठा होतो, त्याला ॲक्विफर म्हणतात. ओके. तो बोरवेलचा रिझर्व्हायर आहे. आपण पाणी काढताना जास्ती काढतोय आणि पाणी जाताना स्लो जाते, आणि म्हणून आर्टिफिशियल रिचार्ज करण्याची गरज आहे. ओके.
तो केला जात नाही, किंवा तो करताना काय होतं अनेक वेळेला त्या बोरवेलच्या बाजूनी खड्डा करून त्याच्यामध्ये पाणी सोडलं जातं आणि बोरवेल रिचार्ज झाली असं समजूत करून घेतली जाते. ओके. समजूत करून घ्यायचं का म्हणतोय तर जोपर्यंत दगड लागत नाही तोपर्यंत केसिंग पाईप वापरला जातो आणि मग दगड लागला की तो ड्रिल करून त्याच्या खालचा पाण्याचा साठा शोधतो आपण. दगडाच्या वरती जवळजवळ 88 ते 90% पाणी असतं. 10 ते 12% पाणी हे खाली असतं. बोरवेल जे जे करतात ते सगळे ते 10 ते 12% पाण्यासाठी मारामारी करत असतात. जेव्हा तुम्ही पाणी त्या खड्ड्यामध्ये टाकता तेव्हा केसिंग पाईप असल्यामुळे त्या पाण्याला आत जायला ऍक्सेस नाहीये. ते मातीतनं उताराने निघून जाणार आहे, जे आपल्याला दिसत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळेला आम्ही रिचार्ज केलं पण बोरवेलला फायदा झाला नाही असं सांगणारे लोक किंवा तक्रार करणारे लोक असतात. त्याचं कारण हे आहे. मग त्याला एकदा परफोरेशन करून त्यातनं पाणी आत जाईल याची प्रोव्हिजन करायची असते. आम्ही थोडं वेगळ्या पद्धतीने करतो. आम्ही रूफटॉपचं पाणी एकत्र आणून एक फिल्टर तयार करतो, ग्रॅव्हिटी फिल्टर जमिनीच्या खाली असतो. त्यातनं पाणी फिल्टर करून केसिंग पाईपला आम्ही कनेक्ट करतो. ओके. फक्त हे खूप काही स्पेसिफिक कौशल्य असलेला जॉब आहे, त्यामुळे कोणीही आपलं डोकं वापरून ते कनेक्ट करायचा प्रयत्न करू नये. होतं काय की जेव्हा पंप टाकला जातो आतमध्ये तेव्हा जेमतेम सुटसूट जागा शिल्लक राहते केसिंग पाईप आणि पंप याच्यामध्ये. जर तुम्ही फिल्टर नीट केलं नाही पाणी आणि मातीचा कण जरी गेला तरी तो पंप जाम होऊ शकतो. मग त्या याच्यामध्ये ती बोरवेल, पंप आणि पाण्याचा सोर्स हे सगळं खराब होऊ शकतं. ते टाळण्यासाठी म्हणून योग्य तज्ज्ञाचा सल्ला घेऊन करा असं आम्ही सांगतो. तसंच करणं अपेक्षित आहे. म्हणजे आपल्याला बरं वाटत नसेल तर आपण थेट मेडिकलमध्ये जाऊन गोळी घेत नाही. घेत असेल तर चुकीचं आहे. आपण डॉक्टरकडे जाऊन ते प्रिस्क्रिप्शन घेऊन जातो. त्याच पद्धतीने बोरवेल रिचार्ज केली तर ते होऊ शकतं. दुसरा भाग आहे जे सरफेस रन ऑफ आहे ते ड्रेनमधनं आपण सगळीकडे पाठवून देतो आता पटापट. तर त्या बऱ्याच वेळेला आम्ही काय करतो की ते पंक्चर करतो ठराविक ठिकाणी आणि त्यातनं परफोरेटेड पाईप आत टाकतो आणि त्याने ग्राउंड रिचार्ज करतो. ग्राउंड रिचार्ज ही पार्टली होतो, पण बोरवेल रिचार्ज जो रूफटॉपने केला जातो तो हार्वेस्टिंगसाठीच असतो. बाकी ग्राउंड रिचार्ज आहे तो सगळ्यांचा होणार आहे. म्हणजे मी माझ्या इथे राहतो तर बाजूच्या 4 सोसायट्यांचा पण होणार आहे. बरोबर. ही एक मानसिकता मला कळत नाही लोकांची, म्हणजे शहरामध्ये विशेषतः, की अनेक सोसायट्यांमध्ये आम्हाला अनुभव येतो की आम्ही बोरवेल रिचार्ज केली तर शेजाऱ्याचा फायदा होईल का असा प्रश्न लोक विचारतात. आणि तुम्ही जर कंपाऊंड जमिनीच्या वर बांधलंय तसं खाली कंपाऊंड नाहीये, त्यामुळे इकडचं पाणी तिकडे जाऊच शकतं उतार असेल तर. हे सांगितल्यावरती मग ते काही न करता त्यांना फायदा होणार म्हणून आम्ही करणार नाही असं करणारे लोक पण आहेत. माझं म्हणणं तुम्ही तुमच्या ताटात बघा ना. तुम्हाला पुरेसा फायदा होतोय तर त्याला होत नाही, त्याला होईल म्हणून मी पण मग दुःखात राहीन असं असेल तर त्याला काही कोणी उपाय करू शकत नाही त्याच्यामध्ये. तर बोरवेल रिचार्ज हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि शहरामध्ये तर खूप बोरवेल येतात, त्यामुळे ते रिचार्ज करणं हे कंपल्सरी आहे, ते करायलाच पाहिजे. आणि अजून एक भाग काय आहे की जिथे जिथे महानगरपालिका आहे तिथे तुम्ही बोरवेल रिचार्ज केली आहे हे तुम्ही प्रॉपर सर्टिफिकेट दाखवलं तर प्रॉपर्टी टॅक्समध्ये 5% रिबेट आहे. ओके. सोलारला 5% आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगला 5%. ठाणा आणि तिकडच्या काही सोसायट्यांमध्ये जिथे आम्ही केलंय तिथे त्या सोसायट्या गेली 8-10 वर्ष हा बेनिफिट घेत आहे. ओके. जोपर्यंत तुमची स्कीम चालू आहे तोपर्यंत तुम्हाला रिबेट मिळतो. बरोबर. तर हे लोक का करत नाहीत हाच मला प्रश्न आहे. म्हणजे अनेक सोसायट्यांमध्ये पूर्वी आम्ही युरेका होपसाठी एक्सपर्ट म्हणून काम करायचो, एक सोशल इनिशिएटिव्ह म्हणून. तेव्हा मुंबईतल्या जवळजवळ 450 वेगवेगळ्या हाऊसिंग सोसायट्या, हॉस्पिटल्स, शाळा यांच्यासाठी आम्ही काम केलं होतं. त्यातल्या जवळजवळ 280 लोकांनी केलं ते. ओके. पण ठाण्याच्या या बाजूला मला तो पण अवेअरनेस दिसला नाही. कदाचित तेवढी गरज नाही आहे अजून असं म्हणायला पाहिजे आपल्याला, की चटका तेवढा बसला तर म्हणजे मराठी माणूसा रॉकेट सारखा असतो असं म्हणतो मी. जोपर्यंत त्याच्या बुडाला जाळा लागत नाही तोपर्यंत तो जात नाही वरती असं. तर गरज हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असावा याच्यामध्ये, की सहज टँकर उपलब्ध होतोय आणि कधीतरी लागतोय. ज्यांना रोज टँकर लागतो ते नॅचरली शेवटी पैशाच्या गणितावरच येणार आहे सगळं. रोज टँकरचा खर्च परवडायला आणि ते टँकरचं पाणी कुठनं येतंय त्याचा दर्जा काय हाही भाग आहे. रयजा विहार म्हणजे पवई आणि त्या भागामध्ये काही ड्राय झालेल्या बोरवेला मी रिचार्ज केल्या आणि त्या रिवाईव्ह झाल्या, त्या परत यील्ड द्यायला लागल्या. म्हणजे असं पण आहे की तुमची बोरवेल जर ड्राय झाली असेल तर ती रिचार्ज केल्यावर रिवाईव्ह होऊ शकते, ती परत पाणी देऊ शकते.
दुसरं असं की पावसाचं पाणी हे गोड पाणी आहे, स्वीट वॉटर आहे, त्याचा TDS सगळ्यात कमी आहे. त्यामुळे तुमच्या बोरवेलच्या पाण्याचा TDS पण कमी होतो जर रिचार्ज केलं. Correct. 2 वर्ष 3 वर्ष लागतात, ते काही जादू नाही आहे कारण. बरोबर. पण डायल्युशन एवढं होतं की ते पाणी पण पोटेबल होऊ शकतं किंवा होतं. हा पण एक अनुभव आहे. पण ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला लोकांमध्ये ही लिटरसीच नाही. मी त्याला जलनिरक्षर म्हणतो की हा या गोष्टीचा विचारच केला गेला नाही आहे की मला काही करणं आवश्यक आहे, अपेक्षित आहे, मी केलं तर मला त्याचा फायदा होऊ शकतो. तर शहरामध्ये सुद्धा रेन वॉटर हार्वेस्टिंग करावंच. प्रत्येक बोरवेल ही रिचार्ज केली गेलीच पाहिजे आणि ती गेली तर मग ती ड्राय होणार नाही आहे. आणि जेवढं तुम्ही बोरवेल सेकंडरी यूजचं पाणी वापराल तेवढं तुमचं म्युन्सिपाल्टीकडचं जो पाण्याची डिमांड आहे ती कमी होणार आहे. बरोबर. आणि ऑब्व्हियसली त्यांच्यावरचं पण प्रेशर कमी होणार आहे. करेक्ट. म्हणजे महानगरपालिकेने खरं तर लोकांना हे जास्ती जागरूकपणे सांगण्याची गरज आहे, पण त्यांना बाकीच्या त्यांच्या व्यस्त कामामध्ये या गोष्टीसाठी वेळ मिळत नसेल कदाचित, त्यामुळे ते होतं. शहरामध्ये करण्यासारखा अजून एक भाग आहे तो म्हणजे वेस्ट वॉटर ट्रीटमेंट हा एक भाग आहे. मग ती STP वापरून करता येते, पण त्याला मशीन्स आणि एनर्जी लागते. आम्ही एका वेगळ्या पद्धतीने पाणी ट्रीट करतो, त्याला रीड बेड सिस्टीम म्हणतो. आणि त्याच्यामध्ये ती दिसताना एखाद्या बागेसारखी दिसते. त्यात झाडं आणि बॅक्टेरियल कल्चर याच्या माध्यमातून पाणी ट्रीट होतं. ओके. एकीकडनं ते पाणी वेस्ट वॉटर जातं, त्या बागेच्या दुसऱ्या बाजूने येताना ते सेकंडरी यूजसाठी तयार असतं. ओके. इथे केशवसृष्टीमध्ये रामरत्न नावाची एक शाळा आहे, ओके. रामरत्न इंटरनॅशनल स्कूल. त्यांच्या हॉस्टेलचं सगळं वेस्ट वॉटर जे आहे शाळेचं आणि हॉस्टेलचं, त्याच्यासाठी मी ग्रीड बेड बांधली आहे तिकडे. ओके. 1 लाख लिटर पाणी रोज ट्रीट होतं. त्यांच्या सुदैवाने ते आम्हाला स्लोपवर बांधता आले, त्यामुळे 1000 लिटर पाणी रोज ट्रीट होण्याचा त्यांचा ऑपरेटिंग कॉस्ट 0 आहे. वा. त्यांना पाणी फक्त ट्रीट झालेलं पाणी पंप करायला Pump जो करायचं. पंपिंग करावा लागतो, जो एनिवे लागणार असतो. 1 लाख लिटरमधनं 70,000 लिटर त्यांना 60 टँकर पाणी त्यांना रोज मिळतं, रोज, वा. वर्षभर आणि रोज. पूर्वी ते टँकर विकत घ्यायचे, आता ते टँकर विकू शकतात, एवढं पाणी त्यांच्याकडे आलं. सो असं चमत्कार वाटू शकणाऱ्या अनेक घटना याच्यात आपल्याला बघायला मिळतात. पण कुठल्याही ठिकाणी मॅक्झिमम पाणी आपण, ते काही जादू नाही आहे, प्रत्येक ठिकाणी सगळ्यांना पुरेसा पाणी पुरवठा देता येऊ शकतो असं नाही. पण पाण्याचं पोटेन्शियल काय आहे आणि डिमांड काय आहे आणि आपण मॅच करू शकतो का, याचा विचार करून आम्ही काम करतो. आणि म्हणून ते साईट स्पेसिफिक हा खूप महत्त्वाचा शब्द आहे. आणि साईट स्पेसिफिक आणि ॲप्रोप्रिएट, स्ट्रक्चर पण ॲप्रोप्रिएट पाहिजे. आणि कारण लोकेशन मॅटर्स. बरोबर. लोकेशन खूप महत्त्वाचं ठरतं. लोकेशन चुकलं तर तुमचं सगळं गणित चुकतं. म्हणून पाण्याची टंचाई आपल्याकडची जी आहे ती विचारांची म्हणा कमतरता किंवा नियोजनाचा अभाव याच्यामुळे आहे. पाण्याची उपलब्धता तर आहेच आपल्याकडे. 2200 मिलीमीटर पाऊस पडतो, खूप पाऊस पडतो आपल्याकडे. पण तो योग्य पद्धतीने आपण त्याच वेळेला नाही टॅकल केला तर मग पाणी टंचाई हे वास्तव आहे आणि मग ते वाढतच जाणार आहे. कारण आपली आजची जीवनशैली अशी आहे की आपल्याला पाणी जास्तीत जास्त लागतं. करेक्ट. आणि त्यामुळे पाण्याची गरज वाढते आणि आपण मिळवण्यासाठी काही केलं नाही तर नॅचरली आपण टंचाईचा एक भाग होणार प्रॉब्लेम आहोत. सुटला. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा होलिस्टिक अप्रोच ठेवून जर विचार केला तर पाणी समस्या राहणार नाही. तर त्यासाठी फक्त सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. आपापलं पुट युअर बेस्ट फूट फॉरवर्ड, तसं केलं तर ते होऊ शकतं. आणि आता हे आपण शहराविषयी बोललो, मग अशी गावांविषयी बोललो, पण एक माणूस म्हणून, माझं एक नागरिक म्हणून सुद्धा कर्तव्य की आज संपूर्ण देशामध्ये जर का काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा मुंबई एक शहर म्हणून सुद्धा याचे प्रॉब्लेम्स आहेत, तर त्या शहराचा नागरिक म्हणून, त्या शहराचा सिटिझन म्हणून माझी काही जबाबदारी. तर एक इंडिव्हिज्युअल म्हणून मला काय करता येईल की ज्या माध्यमातून पाणी वाचवता येईल किंवा त्याचं नियोजन योग्य प्रकारे करता. जीवनशैलीमध्ये काही लहानसहान बदल केले तर पाणी वाचवता येणं शक्य होतं. त्याचं एक टेबल आहे की तुम्ही कशा पाणी अमुक प्रकारे वापरायचे, अमुक प्रकारे वापरलं तर किती पाणी वाचू शकतं, असं तो एक भाग आहे. एक सगळ्यात लोकप्रिय प्रयोग मी सांगतो तुम्हाला, मी सगळ्यांना सांगतो आणि तो खूप लोक करतात. आपल्याकडे फ्लश असतो, तो लहान असतो मोठा दोन्ही असतो, बरोबर, पण आपल्याला मोठाच आवडतो. इनव्हेरिएबली लोक मोठाच दाबतात.
तर एका ह्याच्यात 10 लिटर पाणी किंवा 6 लिटर पाणी जे काय लहान मोठं असेल त्याप्रमाणे वाहून चालतं. जातं, तेवढ्या याची गरज नसते. तर याच्यात सोपा उपाय काय आम्ही केला की आपली 1.5 लिटरची कोल्ड्रिंकची बाटली असते, ती वाळूने किंवा पाण्याने भरून त्याच्यात ठेवून द्यायची किंवा वीट ठेवून द्यायची टँकमध्ये. टँकमध्ये. ओके प्रत्येक वेळेला तुम्ही 1.5 लिटर पाणी वाचवता त्याच्यामध्ये. ओके आणि वाळू भरली असेल तर जास्ती, कारण त्याची डेन्सिटी जास्त आहे. बरोबर. तर ते जेवढं पाणी वाचतं, हां. दिसताना ते लहान वाटतं, पण एखाद्या घरात 4 माणसं आहेत आणि रोज 10 वेळा फ्लश केला तर 15 लिटर पाणी वाचतं. बरोबर. आणि एका बिल्डिंगमध्ये 60 फ्लॅट असतील तर 15 गुणिले 60 एवढं लिटर पाणी रोज वाचतं दिवसाचं. त्यामुळे एकत्रित येऊन याचा इम्पॅक्ट खूप मोठा होतो. बरोबर. त्यामुळे हा उपाय करून बघण्यासारखा आहे. बाकी तर इंडिव्हिज्युअली तुम्ही वेगवेगळ्या संस्थांबरोबर व्हॉलंटिअरिंग करू शकता, किंवा ज्याचा जो काय एक्सपर्टाईजचा एरिया आहे, म्हणजे ज्याला चांगलं लिहिता येतं, ज्याला चांगलं बोलता येतं, जसं लाईक यू, तर त्या स्किलचा वापर करून अवेअरनेस तयार करणं. आज काय अवेअरनेस हाच मोठा प्रॉब्लेम आहे. आपल्याला पाण्याची समस्या आहे हेच लोकांना माहिती नाही. मुंबईचा विचार केला, मुंबईत सगळ्यात जास्त पाणी मिळतं असं, पण आजही मुंबईला जवळजवळ 1000 म्हणजे काय 25% पाणी कपात करायला लागते, एवढं पाण्याचा तुटवडा आहे. बरोबर. आणि जी 25 शहरं म्हणतात की 2030-35 पर्यंत पाण्याचा प्रॉब्लेम ज्यांना होणार आहे, त्यात मुंबई पण आहे, ठाणा पण आहे, पुणे पण आहे. आणि याचं एकमेव कारण असं आहे की असलेल्या सोर्सेसची आपण व्हॅल्यू ठेवत नाही आणि नियोजनाचा अभाव आहे. म्हणजे आज त्याच्यावर काम केलं तर आपण ते 2035 ते 2050 पर्यंत नेऊ शकतो पुढे, पण त्यासाठी फोकस्ड काम करायला पाहिजे आणि सगळ्यांनी एकाच दिशेने झालं पाहिजे. ते सगळे लोक आपल्याला हवं तसं मुक्त छंद करायला लागले तर मग त्याच्यातनं काही होत नाही. म्हणजे तुमचे एफर्ट्स तर जाणारच आहेत, बरोबर, पैसा पण जाणार आहे आणि पाणी पण जाणार आहे, Correct. तर मग ते सगळ्यांचंच नुकसान आहे. त्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र येऊन अभ्यास करून यशस्वी झालंय ते का झालंय याचा विचार करून त्याप्रमाणे शिकलं, किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्सपिरियन्स कन्सल्टंट असेल फील्डमधला, कारण हे पण वेगळं आहे की एक्सपर्ट वेगळा असतो आणि फील्डमधला एक्सपर्ट वेगळा असतो. बरोबर. अशा पण गोष्टी आहेत. तर त्याचा सल्ला घेऊन किंवा त्याने केलेली कामं बघून कोणी असेल तर त्याप्रमाणे केलं. प्रश्न विचारायला शिकलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं, आणि माणसांना हल्ली प्रश्नच पडत नाही. प्रश्न न पडणं हा एक मोठा भाग आहे. तर इंडिव्हिज्युअली वेगवेगळ्या याच्यावर व्हॉलंटिअरिंग करणं किंवा स्वतःच्या स्किल सेटचा वापर करणं हा भाग आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या एनजीओज बरोबर काम करून लोक ते व्हॉलंटिअरिंग करतच असतात. पण अदरवाईज पाण्यासाठी मी माझ्या याच्यात किती पाणी वाचवेन याच्याबद्दल माणूस ठरवून त्याप्रमाणे करू शकतो. म्हणजे माझ्या बाबतीत मी कधीही बाहेर गेलो तर पाणी पिताना ग्लासमध्ये पाणी असेल ते शिल्लक ठेवून मी कधीच उठत नाही. आणि माझ्याबरोबर जे असतात त्या सगळ्यांना ते कंपल्सरी असतं. तर असं करू शकतो आपण. ती सवय आहे, ती माणूस अर्धा ग्लास मागतो पुढच्या किंवा जेवढं हवं आहे तेवढंच मागतो. कारण आपण हे थोडं थोडं सेव्हिंग सारखं येते की थेंब थेंब करूनच तुम्ही वाढवणार. एकदम जादू चमत्कार असं काही होणार नाही याच्यामध्ये. तर जिथे जे खर्च करायला हवं आहे तिथे ते खर्च होणारच आहे आणि करायलाच पाहिजे. तिथे काटकसर करा असं काही म्हणणं नाही आहे, बरोबर, पण ते लॉजिकमध्ये बसलं पाहिजे आणि ते व्हायबल असलं पाहिजे. अशा प्रकारे तुमचे एफर्ट्स असतील तर पाण्याबरोबर ती झाडं किंवा जंगलाचे पट्टे तयार करणं हा एक चांगला मार्ग आणि आवश्यक मार्ग आहे. ते केलं तर पाणी समस्या न राहता काय पाण्याचा एक नैसर्गिक स्रोत म्हणून आनंद आपण घेऊ शकतो त्याच्यामध्ये. आणि जाता जाता मला एवढंच विचारायचं आहे की आपल्या देशाला आपण एकीकडे सुजलाम सुफलाम भारत वगैरे असं म्हणतो, पण एकीकडे तीच पाण्याची समस्या आपण सगळे अनुभवतो. तर नेमकं आता तुम्ही जे म्हणताय तसे जर का आपण उपाय केले, मग ते अगदी गावागावांमध्ये बंधारे बांधणं असेल, त्या झरांना काउंटर करणं असेल, किंवा विहिरी त्या पद्धतीने त्या वॉटर टेबल मॅनेजमेंट असेल, हे सगळं जर का केलं तरी सुद्धा आजच्या काळामध्ये किंवा 2024 मध्ये या देशातल्या पाण्याची परिस्थिती, आणि मग पुन्हा एकदा कदाचित मला सुजलाम सुफलाम भारत म्हणायचं असेल तर अजून साधारण किती वर्ष आपल्याला हे काम करावं? हा अपहिल टास्क आहे. याचं कारण असं आहे की नदी हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे याच्यात. पृष्ठभागावरनं वाहणारा पाण्याचा सोर्स 90% नद्या प्रदूषित आहेत आपल्याकडच्या. ओके.
आणि त्या स्वच्छ करण्यासाठी आपण काही करत नाही. वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यामध्ये ड्रेनेज सोडून दिलेलं आहे शहराने. मध्ये काही वर्षापूर्वी एक नमामी चंद्रभागा नावाची एक मोहीम निघाली होती. ओके, चंद्रभागापर्यंत भीमाशंकरपासून पंढरपूरपर्यंत जायचं आणि सगळ्या नदीच्या काठावरच्या गावातल्या लोकांना सांगायचं तुम्ही पाणी खराब करू नका असं. ओके. त्यांच्या एका मिटिंगला त्यांनी मला बोलवलं होतं. नंतर त्यांनी काही बोलवलं नाही मला, कारण ते जे सांगत होते की आपण गावात जाऊ, लोकांना सांगू तुम्ही वेस्ट वॉटर त्याच्यामध्ये सोडू नका, तुमची गुरं आंघोळी वगैरे नदीमध्ये करू नका. मी त्यांना म्हटलं की हा जो पॅच आहे सगळा पंढरपूरपर्यंतचा, त्याच्यामध्ये 14 MIDC आहे आणि असंख्य साखर कारखाने आहेत. आपण त्यांना पण सांगणार ना की तुम्ही वेस्ट वॉटर सोडू नका. नाही, मग मला परत विचारलं. सो हे प्रत्येकाचं गणित आहेत आणि प्रत्येकाला जेवढं आवडतं तेवढा तो करतो, पण त्याने प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह होत. बरोबर. नदीमध्ये सगळ्यात शेवटी यायला पाहिजे खरं तर, डोंगरापासून चालू करून मग नदीपर्यंत यायला पाहिजे. पण नदीला ग्लॅमर असल्यामुळे सगळे नदीसाठी धावतात. जिथे सगळ्यात शेवटी काम करायला पाहिजे तिथे आधी केलं जातं. त्या नदीला येऊन मिळणाऱ्या उपनद्या, ओढे आणि ते कुठे आहेत? ते अनेक ठिकाणी हरवलेले आहेत, लोकांनीच बुजवलेले आहेत म्हणा. त्याच्यात कचरा डेपो झालेले आहेत ते. की नदी पण कुठलीही बघितली तरी ती स्वच्छ नाही आहे. याचं कारण काय आहे की आपल्याला व्हॅल्यू नाही आहे त्याची. करेक्ट. ती व्हॅल्यू ज्या दिवशी येईल त्या दिवशी आपण सुजलाम सफलामकडे त्या दिशेने जायला सुरुवात करू, म्हणजे तिकडे पोचू असं नाही. कारण आजही नदी म्हणजे माणसाला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पाणी पुरवण्याचं साधन या दृष्टीने बघितलं जातं. बरोबर. मी नदी जोडला माझा काही प्रमाणात विरोध त्या एका गोष्टीसाठी आहे की कोकणात ते होणार नाही, त्यामुळे तसं काही प्रश्न नाही आहे. पण एका प्रदूषित नदीचं पाणी दुसऱ्या नदीच्या प्रदूषित पाण्यात मिसळून आपण काय करतोय? आणि नदी ही इकोसिस्टीम आहे. बरोबर. त्यामुळे दोन नद्यांची इकोसिस्टीम वेगळी आहे, त्यातले प्राणी वेगळे आहेत. बरोबर. आणि आपण त्यांना एकत्र आणून कुठली तरी एका सिस्टीमवरती काय अन्याय करतोय, तेव्हा ती धोक्यात घालतोय. बरोबर. कारण काही प्रकारचे मासे आहेत ते दुसऱ्या माशांना खातात. आता ते दोन सिस्टीममध्ये जो प्रबळ असणार, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट होणार त्याच्यामध्ये, पण आपण त्यांना एकत्र आणायचं पाप करतोय. बरोबर. तर याच्यामध्ये अनेक फॅक्टर्स आहेत ज्याची काळजी घेऊन ते एकत्र होऊ शकतं. महाराष्ट्रामध्ये तापी आणि याचं चाललंय उत्तरेला. कोकणामध्ये कुठल्याही नद्या एकत्र करणं शक्य नाही आहे, कारण त्यांची खोरी वेगवेगळी आहे. बरोबर. तर खोरी न्याय म्हणजे ते नदी असो गाव असो, प्रत्येक गावाचं पाणी त्या गावाच्या परिसरामध्ये मिळवणं हा सगळ्यात सोपा आणि प्रॅक्टिकल उपाय आहे. करेक्ट. जो सगळ्यात कमी खर्चिक आहे, जो डिसेंट्रलाइज्ड आहे आणि त्यामुळे तो लोक सांभाळतील अशा प्रकारे आम्ही या पद्धतीने काम करतो. तसं मी शहरात म्हटलं की तुम्हाला लागणारं सेकंडरी वॉटर जे आहे सेकंडरी यूजसाठी बोरवेल करताच तुम्ही तर रिचार्ज करा आणि त्यातनं वापरा. करेक्ट. सो तुमची डिमांड कमी झाली की त्यांच्यावरचं सप्लायचं प्रेशर कमी होतं. करेक्ट. असं असोसिएशनमध्ये जर काम केलं तरच पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, नाही तर पाण्याचा प्रश्न गंभीर होत जाणार आहे. आणि तो गंभीर होण्याचं कारण आपणच असणार. म्हणजे आपल्याला परत या मार्गावर यायचं आहे, पण ते किती पुढे जाऊन परत यायचं आहे. आपण आता धावत सुटलो आहे विकासाच्या दृष्टीने त्या दिशेने. करेक्ट. परत यायचंच आहे आपल्याला, पण ते कधी आणि किती काळाने लक्षात येत आहे त्याच्यावरती त्यातलं काय नुकसान किंवा त्यातला होणारा उशीर अवलंबून आहे. आणि हे शेवटचा प्रश्न अगदी या गप्पांमधला की पाणी वाचवण्याच्या दृष्टीने तुम्ही नेहमी 6 Rs असं सांगता, तर ते 6 Rs नेमके काय? 6 Rs मध्ये सगळ्यात पहिले तर रिस्पेक्ट आहे. शुड रिस्पेक्ट द रिसोर्स. देन रिड्यूस, तुम्ही त्याचा वापर कमी करायचा. देन रिसायकल, ते रिसायकल करून वापरायचं. रिवाईव्ह, ते रिवाईव्ह करायचं. रिस्टोअर करायचं. ह्या सगळ्या गोष्टी जर एकत्र केल्या तर तुम्ही त्याला होलिस्टिक अप्रोचने बघता. आणि पहिला रिस्पेक्ट आला की पुढच्या गोष्टी आपोआप येतातच. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा त्या सोर्सला रिस्पेक्ट देणं, त्याची व्हॅल्यू, पाणी आहे पाण्यासारखा पैसा खर्च केला वगैरे ह्यातनं बाहेर आलं पाहिजे आपल्याला. कारण नंतर पाण्यासाठी पैसा खर्च, आता 20 लिटर ते 150 रुपये, 20 ते 150 रुपये आपण 1 लिटर पाण्यासाठी देतो ना, तर ते वाढत जाणार आहे. बरोबर. त्यामुळे पाण्याची व्हॅल्यू आहेच, फक्त ती समजून घेऊन त्याप्रमाणे काम करणं. आणि शहरामध्ये खेड्यामध्ये कुठेही, म्हणजे शहरामध्ये का बिल्डिंगमध्येच करू शकतो असं नाही आहे,
कॉलेजमध्ये, शाळांमध्ये, हॉस्पिटलमध्ये. आम्ही तर शिवाजी पार्कचं पण रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं. ओके. मुंबईतल्या काही मैदानांची केली होती आम्ही, त्यावेळेला शिवाजी पार्कचं पण केलं. 15 कोटी लिटर पाणी दरवर्षी रिचार्ज होतं. वा. पूर्वी त्या गल्ल्यांमध्ये फ्लड यायचा, म्हणजे पाणी साठलेलं असायचं, एवढं पाणी बाहेर पडतं, त्यातलं बरंचसं पाणी रिचार्ज होत असल्यामुळे आता ते होत नाही. किंवा तिथे ती व्यायामशाळा आहे कॉर्नरला, नाव विसरलं मी, शिवाजी पार्कच्या कॉर्नरला. तर त्यांची रिंगवेल ही ड्राय असायची, त्या रिंगवेलला पाणी लागायला लागलं असं त्यांनी सांगितलं. किंवा तिथे बोरवेल होत्या 2, तर त्या रिचार्ज केल्या. परिसरामधल्या सगळ्या सोर्सेसना पाणी मिळायला लागलं आणि हे सगळीकडे होतं. ओके. आता SRPFचं एक पुण्याचं आमचं कॅम्पस आहे, वडाची वाडी नावाचं गाव आहे तिकडे. तर तिकडे जे तलाव केले, गेल्या वर्षी पाऊसच पडला नाही त्या भागात. ओके. तर हडपसरच्या पुढे उंडरीमध्ये आहे ते, तरी सुद्धा विहिरीला 22 महिने पाणी मिळालं. 12 आणि पुढचे 10, रोज 30,000 लिटर पाणी काढत होते. आणि त्याच्या पुढे गाव आहे वडाची वाडी, तलाव वगैरे सगळे ड्राय आहेत, पण विहिरीला पाणी होतं. ओके. आणि तिथे 2 विहिरी अशा आहेत ज्या प्रॉपर टँकर भरण्यासाठीच वापरल्या जातात. अख्खं वर्षभर पाऊस फारसा न पडता सुद्धा त्यांना वर्षभर पाणी मिळालं. हे रिचार्ज योग्य झाला आणि स्टोरेज नीट झालं, योग्य ठिकाणी योग्य उपाय केले, तर या गोष्टी चमत्कार वाटण्यासारख्या करता येणं शक्य आहे. हे करता येण्यापेक्षा ते होतातच. म्हणजे आपण त्याला फक्त जागा योग्य करायची आणि उपाय योग्य करायचा, या 2 गोष्टी केल्या. आणि तिसरं, त्याच्या क्वालिटीमध्ये कुठे कसूर ठेवायची नाही. अनेकदा क्वालिटी चांगली नसणं हा सुद्धा एक मोठं कारण आहे पाणी न थांबण्याचं किंवा पाणी निघून जाण्याचं. तर पण ह्या सगळ्या मॅनमेड गोष्टी आहेत, त्यामुळे त्या करताना काळजी घेतली तर पाणी हा प्रश्न राहणार नाही आपल्याकडे. एवढा पाऊस असताना जर पाण्याचा प्रश्न असेल तर अवघड आहे. बरोबर. इस्रायलकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा त्यांचा माइंडसेट घेत नाही आपण. मी रोटरीच्या एका काय अभ्यास दौऱ्यासाठी मी इस्रायलला गेलो होतो 14-15 मध्ये. तर त्यावेळेला मी हे शिकलो तिकडे की त्यांचा माइंडसेट जो आहे ना, पाणी हा सोर्स म्हणून कसा वापरायचा आणि त्याची व्हॅल्यू काय, हाऊ दे व्हॅल्यू दॅट. तर ते मला शिकायला मिळालं. आपण काय करतो की ते करतात ते कॉपी करायचा प्रयत्न करतो, त्याने होणार नाही. ते कशा पद्धतीने करतात ते शिकणं, त्याच्या मागची कारणं जोपर्यंत आपण समजून घेत नाही आणि ते आपल्या देशाच्या पद्धतीने ॲडॉप्ट करत नाही, तोपर्यंत त्याचा इम्पॅक्ट नाही मिळणार आहे. तर म्हणून प्रत्येक गाव, तरी पाणी टंचाई हा एकच प्रश्न असेल तरी त्याचं सोल्युशन वेगळं आहे, शहरात तुलनेने सोपं आहे. येस. आणि थँक्यू. म्हणजे खऱ्या अर्थाने पाणी आपण जीवन आहे असं म्हणतो, पण ह्याच जीवनावर खऱ्या अर्थाने काही प्रश्न उभे होते. पण आज तुम्ही मनमोकळेपणाने त्याची उत्तरं दिलीत. आणि मला असं वाटतं की अनेक जण असे आहेत की पाण्याची टंचाई आहे, पण नेमकं कशा पद्धतीने काम करायला हवं, किंवा एक माणूस म्हणून मी स्वतः काय करू शकतो हेही आम्हाला माहीत नव्हतं. पण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज तुमच्याकडून मिळाली, त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. मला ही संधी दिलीत माझे विचार किंवा आमच्या कामाबद्दल माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, त्याबद्दल मी पण आभार मानतो. आणि एक अपील असं नाही, पण सांगायची इच्छा आहे की ज्या कोणाला आम्ही काय काम करतो आणि कसं करतो हे बघायची इच्छा असेल, बघायची अशासाठी म्हटलं की ते बघितल्यावर मग इंटरेस्ट होणं किंवा न येणं हा पुढची स्टेप झाली, तर तुम्ही आम्हाला जरूर संपर्क साधा. वाडा, जव्हार, मोखाडा किंवा अशा भागामध्ये आपल्याला ती कामं बघायला मिळू शकतात, कामं चालू असतानाही किंवा संपल्यावरही. कारण ते बघण्यामध्ये पण मजा असते, एक आनंद असतो. तर ते बघितलं तर त्याच्यातनं अनेकांना काही नवीन छंद किंवा काय स्वतःच्या वेळ घालवण्यासाठीचं एक उत्तम कारण त्यातनं मिळू शकतं. तर ऑल आर वेलकम. कारण हे सगळ्यांनी करायचं काम आहे अर्थात, आणि पाणी सगळ्यांनाच लागतं. तर धन्यवाद. सो श्रोतेहो, मला खात्री आहे की आज तुमच्या मनातल्या अनेक प्रश्नांना उत्तरं मिळालेली असतील. पाणी नेमकं वाचवायचं कसं, किंवा त्या पाण्याचं नेमकं काय करायचं, ह्याची सुद्धा अनेक टिप्स तुम्हाला डॉक्टर उमेश मुंडले यांच्याकडून मिळालेल्या असतील. तरी सुद्धा तुमच्या मनात अजूनही काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा, जेणेकरून पुन्हा एकदा कदाचित डॉक्टर आपल्यासोबत असतील आणि तुमच्या मनातल्या प्रश्नांना सुद्धा पुढच्याला ते नक्की उत्तरं देतील. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर करा. कारण जितक्या लोकांपर्यंत हा जाईल, जितके लोक पाणी वाचवण्यासाठी या माध्यमातून उद्युक्त होतील, तितकीच अर्थात पुढच्या पिढीपर्यंत किंवा येणाऱ्या पिढीपर्यंत आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने पाणी पोहोचवू शकतो.
तेव्हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अर्थातच अशा नवनवीन इंटरेस्टिंग सब्जेक्ट्सवरती व्हिडिओज बघण्यासाठी, पॉडकास्ट बघण्यासाठी आमच्या वेद थिएटर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये असाच एखादा इंटरेस्टिंग विषय घेऊन. तोपर्यंत बाय.